नमस्कार मंडळी. तुमच्या सगळ्यांचं आरोग्य संपदा या विशेष सत्रात स्वागत आहे. आजचं आपलं हे 7वं सेशन आहे आणि आज आपल्याकडे आलेले आहेत रचिता निकम. ह्या सेंट लुईसमध्ये असतात. वॉशयू जे आहे युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन इन सेंट लुईस, तिथे ते आहेत. पण आजचा टॉपिक इंटरेस्टिंग आहे. जवळपास आपल्या सगळ्यांना परिचित आहे टॉपिक कॅन्सर. बऱ्याच जणांच्या घरामध्ये कॅन्सर असतो. मी स्वतः एक आहे त्यातला. माझी आई कॅन्सरने गेली काही वर्षापूर्वी. माझ्यासाठी हा खूप महत्वाचा विषय आहे. अ, आणि तेच आपण बघणार आहोत की कॅन्सर आणि आपला डीएनए आणि तो समजून घेणार आहोत. रिस्क काय आहेत, प्रिव्हेन्शन काय आहेत आणि बेसिकली रिलेशन काय आहे. तर त्यामुळे नक्कीच आपल्या परिचितांमध्ये असतं कोणाची मावशी, कोणाचे आई-वडील, कोणाचे काका. तर त्यामुळे असा हा खूप महत्वाचा विषय आहे. आय एम शुअर की तुम्हालाही ह्याच्यात अजून अधिक जाणून घ्यायचं आहे की कसं प्रिव्हेंट कसं करता येईल. अगेन जे नियतीने ठरवलंय ते आहेच, पण त्यातल्या त्यात आपण प्रयत्न करू शकतो. तर त्याच्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण सेशन असेल. क्विकली आपण रचितांची ओळख करून घेऊया. तर त्या एक लायसन्स आणि सर्टिफाईड जेनेटिक काउन्सिलर आहेत आणि बायोलॉजीची ओढ त्यांना बायोटेक्नॉलॉजीमध्ये घेऊन गेली. मुंबईतल्या रुईया कॉलेजमधून त्यांनी एम-एस-सी इन बायोटेक्नॉलॉजीमध्ये केलेलं आहे आणि नंतर मग त्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्चमध्ये त्यांनी काम केलेलं आहे छोट्या प्रोजेक्ट्सवर आणि मग त्यांनी नंतर अमेरिकेत आलेल्या आहेत त्या. कायझर आणि UCSF मध्ये त्यांनी एम-एस केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी लुईविलमध्ये काम केलंय आणि नंतर आता मी म्हटलं तसं वॉशरूमध्ये वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी इन सेंट लुईस. तर एवढं बोलून मी रचिता यांचं स्वागत करतो. धन्यवाद. तुम्ही हे सेशन आधी शिकागोमध्ये पण केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला आता ऐकायचंय. मी म्हटलं तसं की हे रेकॉर्डिंग उपलब्ध असेल BMMच्या वेबसाईटवर आणि त्याचा नक्की आमच्या सगळ्या मंडळींना फायदा होईल. तर परत एकदा तुमचं स्वागत आणि आपलं सेशन सुरू करूया. धन्यवाद. थँक यू सो आणि मच दादा. या एक गोष्ट गौरव पटवर्धन यांचे मला आभार मानायचे आहेत, कारण ते सगळं मार्केटिंग करणं आणि खूप चांगल्या रीतीने काम करतात. सो गौरव, थँक सो मच आणि लेट्स बिगिन. थँक थँक यू दादा. तर जसे दादा म्हणाले तशी मी रचिता. मी डॉक्टर नाही. मी जेनेटिक काउन्सिलर आहे. जेनेटिक काउन्सिलर हे जे क्षेत्र आहे ते आपल्या फिजिओथेरपिस्ट किंवा असे अलाइड हेल्थ प्रोफेशन्स जे असतात त्याच्यामध्ये येतं. ही मास्टर्स डिग्री आहे त्यामुळे मी डबल मास्टर्स केलेलं आहे. जसं दादा म्हणाले तसं माझं नाव रचिता. मी मूळची कोल्हापूरची. कोल्हापूरसारख्या छोट्या तशा बघायला गेलं तर शहरामधून आल्यामुळे मला रुरल डिस्पॅरिटीज म्हणजे आपल्या लहान लहान शहरात शेताकडच्या लोकांना जे मिळत नाहीत गोष्टी, जे स्पेशलाइज सर्व्हिस मिळत नाहीत, हे कमी करण्याची खूप इच्छा आहे. मी मागची 8 वर्ष इथे US मध्ये काम करते आहे. 2018 पासून 2 वर्ष मी UFL मध्ये काम केलं, युनिव्हर्सिटी ऑफ लुईविलमध्ये. त्यांच्या ब्राउन कॅन्सर सेंटरमध्ये मी मेन कॅन्सर जेनेटिक काउन्सिलर होते आणि तिथून मी हार्डन मेमोरियल हॉस्पिटल, जे एलिझाबेथ टाउन असं छोटं गाव आहे, आणि मिचल मेमोरियल कॅन्सर सेंटर असं एक दुसरं छोटं गाव आहे, त्या दोन्ही गावातल्या लोकांसाठी मी ही सर्व्हिस द्यायचे, जी खूप इम्पॉर्टंट होती ॲट दॅट टाइम. आम्ही टेलिहेल्थ कम्युनिकेशन आणि टेलिहेल्थ सर्व्हिसेस तेव्हापासून सुरू केले, पॅन्डेमिकच्या आधीपासूनच तिथे, कारण लोकांना ॲक्सेस मिळायला हवा. त्यानंतर मी इथे वॉश्यूमध्ये आलेले. वॉशू ही इन्स्टिट्यूशन जी आहे ती ह्युमन जीनोम प्रोजेक्ट म्हणजे 2000 साली जे सुरू केलं त्यांनी, की आपला माणसाचा जीनोम जेनेटिक कोड जो आहे तो कसा आपण समजू शकू, ह्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात जास्त भरपाई देणारी एक एक इन्स्टिट्यूशन म्हणजे वॉशू. त्यामुळे जेव्हा वॉशूमध्ये काम करायची संधी मिळाली ते मला सोडायची नव्हती. मागची 6 वर्ष मी ते वॉशूमध्ये कॅन्सर जेनेटिक काउन्सिलर म्हणून काम करते, त्यांचे सर्व्हिसेस वाढवायची मदत करते. आम्ही वेगवेगळे क्लिनिक सुरू करतोय आणि लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करतोय. पण हे सगळं करण्यामध्ये एक विचार नेहमी येतो, की आपल्या लोकांचं काय? आपली भाषा बोलणाऱ्या लोकांचं काय? ही ही माहिती आपल्या लोकांपर्यंत पण पोहोचायला पाहिजे. आपल्या लोकांना पण ही समज मिळायला पाहिजे. तर मी खूप लहान आहे. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी प्रदर्शित करणार आज. काही चूक झाली तर सांभाळून घ्या. आणि हेच म्हणून मी खूप आभार मानते BMM सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये मला संधी देण्याबद्दल. आणि इथून मी सुरुवात करते. मी माझी स्क्रीन शेअर करणार आहे. मी काही स्लाइड्स बनवले आहेत. मी दादांना आधीच सांगितलेलं की काही
काही टेक्निकल टर्म्स आहेत ते मी ट्रान्सलेट नाही करू शकत. त्यामुळे थोडं मिंग्लिशमध्ये होईल आपलं आज प्रेझेंटेशन. पण जेवढं जमेल तेवढं मी एक्सप्लेन करून समजवण्याचा प्रयत्न करेन. आणि जे नाही कळेल ते तुम्ही चॅटमध्ये टाका. जर जर मला तेव्हाच्या तेव्हा उत्तर देता आलं तर मी बघता बघता उत्तर देईन. नाहीतर आपण Q&Aची वाट बघू शकतो. मला वाटतं तुम्ही तुमचं सेशन पूर्ण करा आणि मगच आपण क्वेश्चन घेऊ. म्हणजे तुमचा फ्लो जाणार नाही, नाहीतर मग महत्वाचा एखादा मुद्दा जाऊ शकतो असं प्रश्न उत्तर नाही, नाही. करत जी, जी. जी, जी, जी. सगळ्यांना स्क्रीन दिसते? दिसते. तर आजच्या विषयाचं नाव आहे कॅन्सर अँड युअर DNA, अंडरस्टँडिंग जेनेटिक्स, रिस्क अँड प्रिव्हेन्शन. जसं मी म्हटलं तसं मी कॅन्सर जेनेटिक काउन्सिलर आहे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी सेंट लुईसमध्ये. मी ABGC विच इज द अमेरिकन बोर्ड ऑफ जेनेटिक काउन्सिलर्स सर्टिफाईड आहे. आय हॅव अ व्हॅलिड लायसन्स टू प्रॅक्टिस इन द स्टेट ऑफ इलिनॉय. मिझुरीला लायसन्सर नाही आहे, मग मी मिझुरीमध्ये पण प्रॅक्टिस करते. आणि ज्या स्टेट्समध्ये लायसन्सर नाही आहे त्या स्टेट्समध्ये मी प्रॅक्टिस करू शकते. मला ह्याचं काही कोणीही कुठलीही लॅब मला ह्याच्याबद्दल काही पैसे देत नाहीये, त्यामुळे आय हॅव नो कॉन्फ्लिक्ट्स ऑफ इंटरेस्ट टू डिस्क्लोज. आजच्या टॉक नंतर होपफुली आपण समजू शकू की कॅन्सर आणि जेनेटिक्स याचा संबंध काय आहे. त्यातून सुद्धा काय काय गोष्टी आपण टाळू शकतो ज्याने आपली रिस्क कॅन्सरसाठी कमी होऊ शकते. आणि आपल्या फॅमिलीमध्ये काय खुणा आहेत ज्या खुणा अशा दर्शवितात की त्याच्यात काहीतरी जेनेटिक लिंक आहे त्या कॅन्सर रिस्कशी. त्यापुढे आपण हे पण विचार करू आणि बोलू की काय इंटरव्हेन्शन्स अवेलेबल आहेत. मग ते स्क्रीनिंग असो, का ट्रीटमेंट असो, का सर्जरी असो. इंटरव्हेन्शन्स कॅन्सर डायग्नोस होण्याच्या आधी आणि तो झाल्यानंतर सुद्धा आपण कशी ही माहिती यूज करू शकतो ह्याबद्दल सुद्धा बोलूया. आणि जेनेटिक्स हा विषय म्हटला तर जीन्स हे आपल्याला बनवतात. आणि ह्याच्याबद्दल मी जास्त बोलणार आहे एकाच स्लाइडमध्ये. पण हे जीन्स काय काय गोष्टी आपल्या हेल्थबद्दल अफेक्ट करू शकतात आणि आजकाल आपल्याकडे काय रिसोर्सेस आहेत ती इन्फॉर्मेशन वापरण्यासाठी, हे पण आपण जरासं ब्रश ओव्हर करू आज. तर जीन्स म्हणजे काय, जीनोम म्हणजे काय, DNA म्हणजे काय. तर जीनोम हा ग्रंथ, जो ग्रंथ तुम्हाला बनवतो तुमच्या तुमच्या अस्तित्वाचं म्हणता नाही येणार, पण तुमच्या बायोलॉजीचं जे हे आहे, रेसिपी बुक आहे किंवा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे, ते म्हणजे जीनोम. त्या ग्रंथामध्ये 23 उपग्रंथ असतात किंवा चॅप्टर्स म्हणू शकतो आपण. आणि ते 23 चॅप्टर्स चे डबल सेट्स असतात. ते 23 म्हणजे आपले क्रोमोझोम्स. DNA म्हणजे ती भाषा ज्यामध्ये तो ग्रंथ लिहिला आहे. आणि जीन्स म्हणजे एक 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 इन्स्ट्रक्शन किंवा एक 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 रेसिपी त्याच्यामधली. त्यामुळे दर जीन जी आहे ती आपल्या शरीरात सेल्युलर लेवलवरती काही ना काहीतरी करत असते, काही ना काहीतरी आपल्या सेल्सना सांगत असते. हे सगळे सेल्स आपापली गोष्ट करत असतात. खूप स्पेशलाइज्ड आहे. आपण आपल्या बॉडीला मशीनच्या जागी ठेवलं आणि आपण मशीनसारखा विचार केला आपल्या बॉडीचा, तर सेल हे सगळ्यात छोटं युनिट, बरोबर? हे आपण शिकलोय आपल्या शाळेमध्ये. आता ह्या दर छोट्या युनिटला एक वेगवेगळ्या टिश्यूमध्ये स्पेशलाइज केलं जातं. आणि दर टिश्यू प्रमाणे काही जीन्स जास्त ऍक्टिव्ह असतात, काही जीन्स अंडर ऍक्टिव्ह असतात. आणि ही सगळी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये आपोआप ऑल द टाइम कॉन्स्टंटली होत असते. दर सेलचं काही ना काहीतरी आयुष्य असतं. सो इच सेल हॅज इट्स ओन लाईफ स्पॅन. ते लाईफ स्पॅन कंट्रोल पण जीन्सच करतात. आपल्या बॉडीमध्ये 20 ते 25 हजार जीन्स आहेत. ते सगळे 25 हजार जीन्स कन्सॉलिडेट करून वेगवेगळे क्रोमोझोम्समध्ये पॅकेज केले जातात. ते सगळे क्रोमोझोम्स आपल्या न्यूक्लियसमध्ये असतात आणि आपला न्यूक्लियस आपल्या सेलचा सगळ्यात सेंट्रल भाग असतो. तिथून सगळी माहिती बाहेर जाते. इनहेरिटन्स म्हणजे काय? आपण जे जीन्स आपल्या आई-वडिलांकडून मिळवतो, त्याला म्हणतात इनहेरिटन्स. तर आपण ह्या ग्रंथांबद्दल बोललो, ग्रंथाबद्दल बोललो, ग्रंथातल्या उपग्रंथांबद्दल बोललो. ते उपग्रंथ किंवा क्रोमोझोम्स जे आहेत, ते एक क्रोमोझोम आईकडून मिळाला आणि एक क्रोमोझोम बाबांकडून मिळाला. म्हणजे पहिला आईकडून, दुसरा बाबांकडून असं नाही होत. तर क्रोमोझोम 1 जो आहे, त्याची एक कॉपी आईकडून येते, क्रोमोझोम 1 ची एक कॉपी बाबांकडून येते. त्यामुळे आपल्या पूर्ण ग्रंथाचे ॲक्चुअली 2 वेगळे-वेगळे भाग असतात. एक आईकडून आलेला, एक बाबांकडून आलेला. आणि ते दोन्ही भाग एकत्र चालत राहतात. दोन्ही भागांचे जीन्स जे असतात, म्हणजे क्रोमोझोम 1 मधली एक इन्स्ट्रक्शन जी आहे, ती सेम इन्स्ट्रक्शन क्रोमोझोम 2 वरती असते, पण जराशी वेगळी. कसं सांगायचं तर तुमच्या
आईच्या आजोळी गेला की तिकडची वरण भाताची चव आणि बाबांच्या आई वडिलांकडे गेला तर तिकडच्या वरण भाताची चव जराशी वेगळी असते. तर रेसिपीज आपले जीन्स पण असतात ते जरा जरा वेगळे असतात, इंडिव्हिज्युअलाइज असतात आणि सगळं मिळून हे आपण बनतो. इनहेरिटन्स बोलण्याचा उपयोग म्हणजे ह्याच्या पुढे जे आपण जे कॉन्व्हर्सेशन्स करणार आहोत किंवा जे बोलणार आहोत, जे कॉन्सेप्ट्स मी एक्सप्लेन करणार आहे, त्यासाठी हे आपल्याला सगळ्यांना समजण्याची गरज आहे. म्हणून मी अगदी बेसिक पासून सुरू करते. जर हे सगळं सगळ्यांना माहिती असेल तर जरा मी माफी मागते. पण ही माझी सवय आहे की आपण सुरुवातीपासून सुरू करायचं. ऑटोझोमल डॉमिनंट इनहेरिटन्स म्हणजे तुम्ही कुठलीही चेंज असेल म्हणजे तुमचे दोन जीन्स आहेत. एक कॉपी तुमच्या आईकडून आली, एक कॉपी तुमच्या बाबांकडून आली. समजा एखाद्या कुठल्यातरी कॉपीमध्ये काहीतरी बदल आहे आणि तो बदल पास ऑन होत आहे पुढे आणि पुढे आणि पुढे. आणि पण त्या एकाच कॉपीमधल्या बदलामुळे आपल्या शरीरात किंवा आपल्या बॉडी किंवा बाहेरच्या ह्याच्यामध्ये हेल्थमध्ये काही गोष्टी चेंज होत असतील तर त्याला ऑटोझोमल डॉमिनंट इनहेरिटन्स म्हणतात. म्हणजे दोन कॉपी मधली एक कॉपी जर बदलली आणि तेवढ्यानेच जर तो हेल्थचा इफेक्ट झाला तर त्याला ऑटोझोमल डॉमिनंट इनहेरिटन्स म्हणतात. इथे मी एक क्लॅरिफाय करायचा प्रयत्न करेन की दर बदल जीनमध्ये बदल जीनमध्ये असला की त्याला आपण म्युटेशन म्हणतो. पण दर बदल जो जीनमध्ये असतो तो बाह्य असतो किंवा तो आपल्या जीनचं काम थांबवतो असं नाही. जेव्हा आपण कुठलीतरी गोष्ट त्या जीनला अफेक्ट करते किंवा त्याचं काम पूर्णपणे थांबवते असं जेव्हा म्हणत असतो, तेव्हा आपण तो बदल पॅथोजेनिक आहे किंवा देर इज अ पॅथोजेनिक व्हेरियंट असं म्हणतो. म्युटेशन म्हणजे नुसता बदल. सगळे बदल हे वाईट नसतात. तुमचे जीन्स बघितले आणि माझे जीन्स बघितले तर ते वेगळे वेगळे असणार आहेत. वेगळं हे वाईट नाही. पण वेगळं टू द पॉइंट जे त्याचं काम थांबवतंय हे वाईट आहे. तसंच मग ऑटोझोमल रिसेसिव्ह म्हणजे काय? तर तुमच्याकडे दोन कॉपीज दर जीनच्या असतात. तुमच्या आईकडे एक कॉपी ऑफ आहे, तुमच्या बाबांकडे एक कॉपी ऑफ आहे, असं झालं. आणि तर मग देर इज अ 25% चान्स, 25% चान्स असतो की पुढचं होणारं मूल, त्या मुलाला दोन्ही कॉपी मिळत नाहीत. इथे ह्या ग्राफिकमध्ये अगदी दाखवलेलं आहे की बोथ कॉपीज आर नॉट वर्किंग प्रॉपरली. तर असं झालं, दोन्ही कॉपी जर स्विच ऑफ झाले आणि मग शरीरात तुम्हाला त्रास व्हायला लागला, हेल्थ इफेक्ट्स दिसायला लागले, तर त्याला म्हणतात ऑटोझोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्स. ऑटोझोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्स तसा खूप सिव्हिअर असतात कंडिशन्स, पण कॅन्सरमध्ये पण काही गोष्टींमध्ये येऊ शकतो आणि ते आपण आज बोलायचं आहे. कॅन्सर म्हटलं, हा विषय म्हटला, की आपल्याला सगळ्यांनाच थोडी भीती वाटते. थोडी भीती ह्या कारणासाठी वाटते कारण इट इज द लीडिंग कॉज ऑफ डेथ अक्रॉस द वर्ल्ड. WHO म्हणालेत की इन 2020 कॅन्सर म्हणजे पॅन्डेमिक तर झालंच, पण कॅन्सरने 10 मिलियन लोक घेतली. इट इज द तीन मोस्ट कॉमन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर इन द वर्ल्ड आर ब्रेस्ट, लंग आणि कोलन. म्हणजे सगळीच जण ह्याच्यातून अफेक्ट होतात. इंडियामध्ये 1 in 9 म्हणतात लोक. ते स्टॅटिस्टिक्स आता सगळीकडे वाढायला लागलेत. लोक त्याची एक एक कारण त्याच्यासाठी त्याच्यासाठी 3 कारण आहेत. कॅन्सरची प्रमाण वाढतंय असं लोक खूप बोलायला लागलेत. पहिली गोष्ट, लोकांचं आयुष्य पण वाढतंय. जेवढं आपण ह्या पृथ्वीवरती राहतो, जेवढ्या गोष्टींशी आपले संबंध येतात, ते सगळ्या गोष्टी आपल्या हेल्थचे रिस्क काही प्रमाणात वाढवतात किंवा काही प्रमाणात कमी करतात, डिपेंडिंग ऑन तुमची लाईफस्टाईल काय आहे. त्यामुळे एकतर कॅन्सरचे नंबर्स वाढण्याचं कारण म्हणजे लोक जास्त जगत आहेत. मेडिकल टेक्नॉलॉजी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खूपशे एक्सपोजर्स पण वाढलेले आहेत. ते आपण बाह्य नाही ठेवू शकत. आणि तिसरी गोष्ट, ह्याचा विचार जास्त होत आहे आणि लोक जास्त बोलत आहेत. डायग्नोसिस वाढणं हे काही चुकीचं तसं नाही आहे. लोक डायग्नोस होत आहेत म्हणून आपल्याला ते नंबर्स कळत आहेत. म्हणजे लोक ते डॉक्टरकडे जाऊन ह्या गोष्टी बोलत आहेत. ह्या 3 गोष्टी मुळे आपले नंबर्स पण वाढल्यासारखे वाटतायत. पण जसे कॅन्सरचे नंबर्स वाढायला लागले तसा ह्या विषयाबद्दलचा रिसर्च पण वाढायला लागलाय. खूप आपले सायंटिस्ट, खूप मेडिकल प्रोफेशनल्स कॅन्सर अवॉइड कसा करायचा, ह्याच्यासाठी व्हॅक्सिन्स बनवता येत आहेत का, हे ट्रीट कसं करायचं, लोकांची कशी मदत करायची की हे हाताबाहेर न जायला द्यायला, ह्याचा प्रयत्न कॉन्स्टंटली चालू आहे.
आपण अमेरिकेत राहतो, त्यामुळे अमेरिकन कॅन्सर सोसायटीचं म्हणणं असं आहे, की 1 इन 3 वुमेन म्हणजे 3 मधली 1 बाई, 1 स्त्री हिला कॅन्सर आयुष्यभरात होणार. 2 मधल्या एका पुरुषाला कॅन्सर आयुष्यभरात होणार. म्हणजे आपण रस्त्यावरून जात असताना दर दुसरा किंवा तिसरा माणूस कॅन्सरग्रस्त असू शकतो त्यांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी. हे नंबर्स आपण ऐकले, की आपल्याला एक भीती वाटते. कॅन्सर हा शब्द म्हटला, कर्करोग हा शब्द म्हटला, की आपल्याला असं कुठेतरी मृत्यू, मॉर्टॅलिटी ह्या सगळ्या गोष्टीच आठवतात. आजच्या टॉकचा विषय आपल्याला भीती मनात दडवून घेण्यासाठी नाही आहे. पण आपण कुठली तरी गोष्ट समजली, की त्या गोष्टीमधली ताकद, आपल्याला भीती देण्याची ताकद कमी होते. हा हेतू आहे हे प्रदर्शित करण्याचा. तर मग काही गोष्टी जे रिस्क फॅक्टर्स असतात ते आपण अव्हॉइड करू शकतो. आपण कंट्रोल करू शकतो. तंबाखू सेवन 1 इन 5 डेथ्स तंबाखू सेवनामध्ये मुळे होतात. तंबाखू सेवन हे वाईट आहे. आपल्या शरीरासाठी वाईट आहे. तंबाखू सेवनाने आपल्याला लंग, ब्लॅडर आणि थ्रोट कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला तर मूव्हीज वगैरेच्या आधी पण ॲड्स येतात. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स बोलल्यानंतर आपण ना जरासं कॅन्सरचं मल्टीफॅक्टोरियल नेचर आणि थ्रेशहोल्ड मॉडेल बोलणार आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी का म्हणत आहे आणि काय बोलत आहे ते तुम्हाला 1-2 मिनिटात जरा जास्त प्रखरतेने कळेल. अल्कोहल यूज दारू ही वाईट नाही. आपण म्हणतो की हेल्थसाठी चांगली आहे. एखादा ग्लास वाईन घेतला की आपल्या शरीरासाठी चांगलं, जे बरोबर आहे. सायंटिफिकली पण प्रूव्हन आहे. पण एका आठवड्यात 8 दारूचे ग्लासेस किंवा 8 बिअरपेक्षा जास्त पिणारं, हे आपल्याला त्रासदायक होऊ शकतो. तर क्युम्युलेटिव्ह रिस्क आपली वाढू शकते. टोबॅको यूजचं म्हटलं तर तुम्ही किती पॅक सिगारेट स्मोक करताय आणि किती वर्ष हे स्मोक करताय. त्यामुळे एका दिवसात तुम्ही किती पॅक स्मोक करताय आणि तुम्ही ते पॅक्स किती वर्ष स्मोक केलेले आहेत. ह्याच्यामधून तुमच्या डॉक्टर्सना तुमची पॅक हिस्ट्री काढता येते आणि त्या पॅक हिस्ट्रीवरून ते डिटर्मिन करतात, की तुम्ही लंग कॅन्सरचं स्क्रीनिंग करायचंय की नाही. ही माहिती लोकांपर्यंत तशी जास्त प्रचलित नाही आहे किंवा अवेलेबल नाही आहे. व्हेन यू गो फॉर युअर अॅन्युअल फिजिकल एक्झामिनेशन, आपले हेल्थ इन्शुरन्स आपली अॅन्युअल फिजिकल कव्हर्ड असते. प्रिव्हेंटेटिव्ह असतं हे. जेव्हा तुम्ही तुमच्या पी-सी-पी किंवा नर्स प्रॅक्टिशनर किंवा पी-एकडे जाताय अॅन्युअल फिजिकलसाठी आणि तुम्ही स्मोकर असाल, तर मी विनंती करते की तुम्ही ते इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करा तुमच्या डॉक्टर्सकडे. कारण ठीक आहे, ते अनअव्हॉइडेबल असेल, तुम्हाला ते बदलता येत नसेल, तर काही गोष्टी तुम्ही करू शकताय. द थिंग अबाउट कॅन्सर इज दॅट राइट नाव आपण ते अव्हॉइड नाही करू शकत आहे. कॅन्सर हे अव्हॉइड नाही करता येत. जसं दादा म्हणाले, की नियतीने जे लिहिलंय ते होणारच आहे. पण जर नियतीने ते लिहिलं असेल, आपल्याकडून काही गोष्टी घडल्या असतील, की ते आपलं आउटकम होऊ शकत असेल आपल्या शरीराचं, तर मग काय गोष्टी आपण आधी करू शकतो? तर स्क्रीनिंग बिकम्स इम्पॉर्टंट. स्क्रीनिंगचा हेतू हा आहे, की कॅन्सर जो आपण डायग्नोज करू, जर तुमच्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये कॅन्सर होत असेल, तर तो आधी डायग्नोज व्हावा. म्हणजे त्याला ट्रीट करायचे चान्सेस जास्त असतात. त्याला ऑपरेट किंवा कमी प्युअरली पूर्णपणे काही गोष्टींमध्ये क्युअर करण्याचे चान्सेस आपल्याला जास्त असतात. तर तुम्ही तंबाखू सेवन जर करत असाल, तर मी खूप मनापासून विनंती करते, की तुमच्या डॉक्टर्सना ते सांगा. कारण काही गोष्टी तुम्ही स्क्रीनिंग हेतूने करू शकताय, जे तुमचं हेल्थ रिस्क कमी करू शकतील. अल्कोहलचं मी जे बोलत होते, की 1 इन 8 मोर दॅन 8 ड्रिंक्स पर वीक 8 पेक्षा जास्त तुम्ही ड्रिंक्सचं सेवन केलं एका आठवड्यात, तर त्याचं तुमचं क्युम्युलेटिव्हली जेवढी वर्ष तुम्ही तसं सेवन करत असाल, त्याची तुमची रिस्क वाढते. ती रिस्क आहे थ्रोट, ओरल, लिव्हर आणि लंग कॅन्सरची. डाएटमधून पण काही रिस्क्स तुमच्या वाढू शकतात. तुमच्या डाएटमध्ये खूप फॅट्स असतील, तुमच्या डाएटमध्ये फायबर नसेल, तुम्ही खूप बार्बिक्यूड मीट किंवा स्मोक्ड मीट खात असाल. इथे चुलीवरचं मटण मिळत नाही, पण इथे बार्बिक्यू मीट तर मिळतं. मग ते बार्बिक्यू मीट तुम्ही कॉन्स्टंटली खात असाल, तर त्याचा तुमच्या शरीराला त्रास होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या फूडमध्ये खूपसा सॉल्ट असेल, तर त्याचा तुमच्या शरीराला त्रास होऊ शकतो. तुमचं बी-एम-आय, बॉडी मास
मास्क इंडेक्स जर एलिव्हेटेड असेल, तुम्ही ओबीस असाल, तर काही कॅन्सर्सचे रिस्क आहेत तुम्हाला. विमेनसाठी इफ देर इज ओबिसिटी देर इज अन एलिव्हेटेड रिस्क फॉर एंडोमेट्रियल और युटरिन कॅन्सर. तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि मेल आणि वुमेन दोघांसाठी रिनल गॉल ब्लॅडर कॅन्सर, हे दोन्ही कॅन्सर्सचं रिस्क वाढू शकते. तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी जर कमी असेल तर तुमचा बॉडी मास इंडेक्स वाढतो. तुम्ही एक्सरसाइज नसता करत तर तुम्हाला कळत नाही की तुमचं फटीग काय नॉर्मल आहे आणि अबनॉर्मल आहे. त्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी इज ए मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. तुम्ही जेवढे एक्सरसाइज कराल, तुम्ही जेवढं ऍक्टिव्ह राहाल, तेवढे तुमचं हेल्थ मेंटेन्ड राहतं. काही इन्फेक्शियस एजंट्स आहेत, हेपटायटिस बी, हेपटायटिस सी ने लिव्हर कॅन्सरची रिस्क वाढते. HPV विच इज ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, त्याने सर्विकल कॅन्सरची रिस्क वाढते. काही बॅक्टेरिया आहेत एच पायलोरी, ज्याने स्टमक कॅन्सरची रिस्क वाढते. HPVचं मी इम्पॉर्टंट इथे म्हणेन की HPVचे वॅक्सिन्स आता गार्डसिल मिळायला लागले आहेत. मुलींसाठी आणि मुलांसाठी सुद्धा गार्डसिल रेकमेंड केलं जात आहे. म्हणजे ज्यांची लहान लहान मुलं आहेत जी पीडियाट्रिशियनकडे जातात, पीडियाट्रिशियन नेहमी म्हणत पण असतील की हे वॅक्सिन अवेलेबल आहे, ते वॅक्सिन अवेलेबल आहे. हे पहिलं वन ऑफ द वॅक्सिन्स जे कॅन्सर प्रिव्हेंट करतं. HPVमुळे जो सर्विकल आणि अदर कॅन्सर होऊ शकतात, स्क्वामस सेल कार्सिनोमा ऑफ द टंग एटसेट्रा एटसेट्रा, ते अवॉइड करू शकतं. आपल्याला HPV इफेक्टेड सगळे कॅन्सर्स बोलण्याची आता संधी नाहीये, पण गार्डसिल आणि अदर ब्रँड्स हे चांगले वॅक्सिन्स आहेत. हे तुम्ही तुमच्या पीडियाट्रिशियनसाठी अशी बोलून घ्यावेत. UV रेडिएशन, सूर्यकिरणांमुळे आपलं स्किन कॅन्सरची रिस्क वाढते. आपण लकी आहोत, आपल्याला मेलनिन आहे, त्यामुळे आपण थोडे प्रोटेक्टेड आहोत. आपण बर्न नाही होत, आपली स्किन ब्लिस्टर नाही होत. पण त्याचा अर्थ असा नाही की त्याचा आपल्या स्किनवरती काही इफेक्ट होत नाही. बाहेरून आपल्याला जरी त्रास नाही झाला तरी ते रेडिएशन जे असतं सूर्याचं किरणाचं, ते आयोनायझिंग रेडिएशन असतं. आयोनायझिंग रेडिएशन म्हटलं की ते आपल्या आयन्सना, सो आयन्स आर बेसिकली कॅट आयन्स, आयन्स, ते इलेक्ट्रिकल चार्जेस घेऊन येतात. आयोनायझिंग रेडिएशन म्हटलं की व्हॉट दॅट कॅन डू इज ऑन अ जेनेटिक लेवल, आपले जेव्हा सेल्स डुप्लिकेट आणि रेप्लिकेट होत असतात, आपले जीन्स त्याच्यामुळे ऑल्टर आणि म्युटेट होऊ शकतात. जेवढी वर्ष आपण या पृथ्वीवरती राहणार, तेवढी वर्ष आपल्या सूर्याशी संबंध आपला असणार आहे. मग तो संबंध असल्यामुळे जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्या स्किनची पण चेक करून घ्यायची. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ऑक्युपेशनल एक्सपोजर्स, लोक लॅब्समध्ये काम करतात, लोक इन्स्टिट्यूशन्समध्ये काम करतात, तिथे काही एक्सपोजर्स होऊ शकतात. एन्व्हायरमेंटल पोल्युटन्स, ॲक्च्युली मिझोरीमध्ये हा खूप मोठा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. मॅनहॅटन प्रोजेक्ट जेव्हा झाला युनायटेड स्टेट्समध्ये, तेव्हा खूपसं रेडिएशन डम्पिंग झालं. तर डिपार्टमेंट ऑफ जस्टिस फेडरल लेवलमध्ये त्यांनी एक रुलिंग केलेलं आहे, रेडिएशन एक्सपोजर कॉम्पन्सेशन ऍक्ट म्हणून. आणि दर स्टेट आपापल्या लेवलवरती ते कॉम्पन्सेशन ऍक्ट एम्प्लॉय करायला लागलेली आहे. तो रिसर्च अजून चालू आहे. इनफॅक्ट मी जेव्हा सुरुवात केलेली इथे काम करायला आणि मला या गोष्टी कळत कळत होत्या, तेव्हा मला खूप रागा व्हायचा मनाचा की हे कसं, लोकांना किती त्रास, हे कोण स्टडी का नाही करत आहे. तर युनायटेड स्टेट्स गव्हर्नमेंटने हे स्टडी करायला सुरुवात केली आणि हे त्यांना दिसलं की ह्या एक्सपोजर्समुळे लोकांना त्रास व्हायला लागलाय आणि त्यामुळे ते लोकांना कॉम्पन्सेशन पण द्यायला लागलेत. आता सगळ्याच गोष्टी त्याबद्दल आपल्याला नाही माहिती आहेत, पण जसं जसं आपण ते रिपोर्ट करत जाऊ, जसं जसं आपल्या डॉक्टरशी आपण बोलत जाऊ, आपण त्या एरियाजमध्ये राहिलो असू 5 ते 6 वर्षापेक्षा जास्त, तर ती गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या मी बोलल्या, एन्व्हायरमेंटल पोल्युशन काही प्रमाणात अवॉइडेबल आहे, काही प्रमाणात अनअवॉइडेबल आहे. आपण अवॉइडेबल रिस्क फॅक्टर्स किंवा मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स वरून आपण नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स वरती जाऊया. एजिंग इज ए नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. सगळ्यांचंच वय होणार, सगळ्यांचं शरीर म्हातारं होणार. जसं आपलं शरीर म्हातारं होत जातं, मी म्हटलं आपलं शरीर हे मशीन आहे. कुठलंही मशीन एक 10, 15, 20 वर्ष काम केल्यानंतर थकतं. आपलं शरीर तरी आपलं 50शी 60 70पर्यंत काम करतं आणि चांगली साथ देतं. पण जसं जसं आपण म्हातारे होत जातो तसं तसं हे जे इंटरनल आपले रेमिडिएशन प्रोसेसेस आहेत, ते कमी व्हायला लागतात. एथनिसिटी और रेस इज अ नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. हे महत्वाचं का आहे? तर एथनिसिटी म्हणजे काय? जेनेटिक अँसेस्ट्री और एथनिसिटी म्हणजे तुम्ही तुमचे मूळ कुठचे, ह्याला एथनिसिटी किंवा अँसेस्ट्री म्हणतात. ह्याचा अभ्यास अजून मोठ्या प्रमाणात आता व्हायला लागला आहे, जास्त प्रमाणात. पण आधीचा प्रिलिमिनरी डेटा जो आहे, त्यावरून आपल्याला जी माहिती आहे, जसं की आश्केनाझी ज्यूइश अँसेस्ट्री लोकांच्या मध्ये काही BRCA1, BRCA2 पॅथोजेनिक व्हेरियंट जास्त कॉमनली मिळतात. इनफॅक्ट 1 in 40
इंडिव्हिज्युअल्स ज्यांना आश्केनाझी ज्यूइश अँसेस्ट्री आहे त्यांच्यामध्ये हे BRCA1-2 स्पेसिफिक पॅथोजेनिक व्हेरियंट्स मिळतात. मेलनोमाची रिस्क ऑस्ट्रेलियामधून येणाऱ्या लोकांची जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू झिम्बाब्वेमधून येणाऱ्या लोकांची. तुमची हेरेडिटरी म्हणजे तुम्ही काय इनहेरिट केलंय आणि ते आपण अजून मोठ्या प्रमाणात बोलणार. Sex or when I say sex, I mean biological sex. So the risk is higher आणि it's not gender. So when we say biological sex, तुमचे क्रोमोझोम्स डिटर्मिन करतात तुमचं बायोलॉजिकल सेक्स काय आहे. मी जे 23 उपग्रंथ म्हटले ते 22 उपग्रंथ म्हणजे आपले ऑटोझोम्स ते सगळ्यांमध्ये कॉमन असतात. 23वा उपग्रंथ म्हणजे आपले सेक्स क्रोमोझोम्स तिथे XX असला की ती स्त्री, XY असला की तो पुरुष असं आपल्याला आधीपासून कळलेलं गेलं आहे. तर मग XY असलेल्या इंडिव्हिज्युअल्समध्ये रिस्क कॅन्सरची हायर असते दॅन XX किंवा स्त्रीमध्ये रिस्क कमी असते. काही क्रॉनिक मेडिकल कंडिशन्स असतात जे तुमची रिस्क वाढवू शकतात. इम्युन कंडिशन्स, इम्युन इन्फ्लमेशन थोड्या प्रमाणात बेसलाईन रिस्क वाढवतात, जसं की कोलायटिस, इन्फ्लमेशन ऑफ द कोलन, पँक्रिटायटिस, इन्फ्लमेशन ऑफ द पँक्रियस. त्याचे सिम्पटम्स तुमचे खूप नॉन स्पेसिफिक असू शकतात, की लिव्हर फंक्शन टेस्ट तुमची एलिव्हेट झाली, तुम्हाला खाल्ल्यावरती वरती रिफ्लक्स यायला लागलाय, तुम्हाला मळमळतंय खाल्ल्यावरती कॉन्स्टंटली. तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या डॉक्टरशी बोलाव्यात आणि माहिती काढावीत. काही स्पेसिफिक क्रोमोझोमल अनॉमलीज पण आहेत. त्या क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटीज किंवा अनॉमलीजमुळे बाकीचे बरेच व्याप होतात आपल्या शरीराला. पण त्याच्यामध्ये कॅन्सरची रिस्क पण वाढते. डाऊन सिंड्रोम म्हणायचं किंवा ट्रायझोमी 21 ह्या लोकांच्या मध्ये ज्यांना ट्रायझोमी 21 असतो त्यांच्यामध्ये थोडी प्रमाणात कॅन्सरची रिस्क जास्त असते. ज्या लोकांना क्लाइनफेल्टर सिंड्रोम असतो किंवा टर्नर सिंड्रोम असतो त्या लोकांमध्ये पण आपल्याला कॅन्सरचं प्रमाण जास्त दिसतं. काही जनरल सायन्स ऑफ अँड सिम्पटम्स ऑफ कॅन्सर म्हणजे टायर्डनेस दॅट वोंट गो अवे. तुम्ही काहीच केलं नाहीये पण तुम्हाला खूप टायर्ड वाटतंय ना. आता अच्छा आपण US मध्ये राहतो त्यामुळे बाहेरचं वातावरण पण कधी कधी ते कॉन्ट्रीब्युट करतं. पण जर ते फटीग तुम्हाला 1-2 आठवडे कंटिन्युअसली एखाद दुसरा दिवस कॉन्स्टंटली तसं थकल्यासारखं वाटत असेल तर ते काही बरोबर नाही. ते आपण टाळाटाळ करण्याऐवजी इथे डॉक्टरकडे गेलेलं जास्त फायद्याचं आहे. आपल्या शरीरातून आपण सडनली आपलं वेट लॉस झाला किंवा खूप वजन वाढलं, ब्लोटिंग ब्लोटिंग वाटायला लागले, काही कळत नाहीये काय आहे, हे तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जावं. तुम्हाला जेवता येत नाहीये, गिळताना त्रास होतोय, लगेचच जरा असं खाल्लं की पोट भरतंय, पोट असं सुजल्यासारखं वाटतंय, ह्या गोष्टी झाल्या तर तुम्ही डॉक्टरकडे जावं. तुमच्या शरीरावरती कुठल्या कुठेतरी असे गट्टू गुठळ्या किंवा असे लम्प्स मॅसेस असतील तर तुम्ही ते डॉक्टरकडे जाऊन दाखवावेत. कारण मोस्ट टाइम्स ते बायोप्सी करून बघणार आणि ते बायोप्सी नॉट नेसेसरीली दर तुमच्या अंगावरचा लंप हा कॅन्सरस असावा. अंगावरती लंप कधीतरी असणं काही बाह्य नाही. पण बरेच लंप्स किंवा हे बम्प्स असणं ते दुसरं पण कारण असू शकते. बिनाईन लंप्स, नॉन कॅन्सरस लंप्स पण काही काळजी करण्याचं कारण नाही. पण ते तुमच्या शरीरावरती कुठे आहेत त्याप्रमाणे तुमचे दुसरे रिस्क पण, जेनेटिक रिस्क पण असोसिएटेड असू शकतात. कुठेतरी दुखतंय, कुठेतरी कसं ब्रुझिंग झालंय, पण ब्रुझिंग होण्यासाठी काहीच केलं नाहीये, काहीच झालं नाहीये. लगेच डॉक्टरकडे जा. ती ब्रूज जात नाहीये. मी हा आपटला नाहीये हात, पण हा मुकामार का लागला इथे? का वाटायला लागले? डॉक्टरकडे जा. ते कॅन्सरचे सायन्स असू शकतात. आपल्याला कॅन्सर, परत मी म्हणेन, आपल्याला कॅन्सर हा नावच ऐकलं की भीती वाटते. पण जर ती कॅन्सरची साईन जर असेल आणि ते आपल्याला आधी कळलं की ते तसं आहे, तर ते ट्रीट करण्याचे चान्सेस जास्त मिळतात तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या डॉक्टर्सना सुद्धा. खोकला वाटतोय, खवखव वाटते, 2-3 आठवडे जातच नाहीये खवखव. काहीतरी आत असू शकतं. लंग फायब्रोसिस असू शकतं, ट्युबरक्युलोसिस पण असू शकतं, कधी-कधी कॅन्सरसिस पण असू शकतात लंग्समध्ये. सडनली डायरिया झाला, सडनली कॉन्स्टिपेशन झालं आणि जातच नाहीये. तुमच्या स्टूल्समध्ये तुम्हाला रक्त दिसलं, तर ते बाह्य आहे. ते तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जा. हेमरॉइड्स पण असू शकतात. मोस्ट टाइम्स हेमरॉइड्स असतात. पण कधी-कधी आत पॉलिप्स असू शकतात, कधी-कधी आत मासेस असू शकतात कोलनमध्ये.
आणि माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी मी रोज रोज कॅन्सर पेशंटशी बोलते, त्यामुळे माझ्यासाठी ह्या खूप अशा नॉर्मल झालेल्या आहेत गोष्टी. मला माहिती आहे हे विषय खूप तसे त्रासदायक असू शकतात. तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्या तरी लोकांना ह्याच्यातून गेलेलं बघितलं असेल, तर मी जे बोलते ह्याचा जर त्रास होत असेल तर मी आधीपासून माफी मागते. पण मला फक्त या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, की हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या सायन्स असू शकतात, म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलते. तुम्ही ह्याला गेला, युरिन करायला गेला. तुमच्या युरिनमध्ये तुम्हाला जर रक्त दिसलं, UTI असू शकतं, कॅन्सर पण असू शकतं. डॉक्टरकडे जायला हवं. टाळाटाळ नाही करायची. तुमच्या लोअर बॅकमध्ये, कमरेला जास्त पेन होत असेल, पेन म्हणजे असं टोचून टोचून पेन नाही, पण असं डल पेन जर होत असेल, 2-3 आठवडे तुम्हाला जाणवतंय ते तसंच पेन आहे, जातच नाहीये काही केल्यास, डॉक्टरकडे जा. तुमच्या युरिनकडे बघा, ते किडनी डिस्फंक्शनचे सायन्स असू शकतात. तुम्हाला रात्रीच्या वेळी खूप घाम आला, तर ते हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असू शकतात. हेडेक्स बरोबर तुम्हाला व्हिज्युअल चेंजेस झाले, तुम्हाला दिसत नाहीये, तुम्हाला चक्कर यायला लागली, तर ते पण असे ट्युमर्स असू शकतात तुमच्या नर्वस सिस्टमवरती किंवा अड्रिनल ग्लँडवरती. तर मग ते पण जास्त माहिती काढण्याची इम्पॉर्टन्स आहे. ह्या गोष्टी जेवढ्या आपण बोलतो एकमेकांशी, की मला हे असं व्हायला लागलंय, मला ते तसं व्हायला लागलंय, तेवढं आपल्याला कळतं आणि तुमच्या बाजूच्या आजूबाजूचे प्रेम करणारे तुमची जी लोक आहेत, ते त्याच्यावरती लक्ष देऊ शकतात. ते ट्रॅक ठेवू शकतात, की "अरे, तू 2 आठवड्यापूर्वी पण हेच म्हणालेलास, आता परत हेच चाललेलं आहे. चला आपण डॉक्टरकडे जाऊया." तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, की हे सगळ्या गोष्टी आपण स्वतःमध्ये ऑब्झर्व्ह करायच्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पण लक्ष ठेवून विचारायचं, की "सगळं ठीक आहे ना? काय चाललंय?" आणि फॉलोअप करणं हे. आणि तंबाखू सेवनाने ओरल कॅन्सर वाढतो हे आपल्याला माहिती असलं तरी काही गोष्टी सायन्स आहेत. तुमच्या इंटरनल चीक लाइनिंगमध्ये जर पोळलं, पण ते तोंड आलं म्हणतो आपण. ते तोंड आलेलं 2 आठवडे, 3 आठवडे जातच नाहीये, त्रासच होत राहिलाय. ती साईन असू शकते काहीतरी जास्त असण्याची, काहीतरी बाह्य असण्याची. तुम्हाला कट्स आणि ब्लीडिंग्स कसं तरी म्हणजे कधीतरी सडनली येतंय तिथे आतल्या तोंडात. तर मग ते पण जाऊन तुम्ही इव्हॅल्युएट करून घेण्याचं इम्पॉर्टन्स आहे. कॅन्सर म्हणजे सगळेच कॅन्सर्स ट्युमर्स सगळेच ट्युमर्स कॅन्सर्स नसतात. आपल्या शरीरात ट्युमर असला तरी तो कॅन्सर आहे का बिनाईन आहे, हे फाइंड आउट करण्यासाठी ती बायोप्सी आहे. बरं, जर तो मॅलिग्नंट ट्युमर असेल म्हणजे तो कॅन्सर आहे, तर तो इन्व्हेसिव्ह आहे का नॉन इन्व्हेसिव्ह आहे? म्हणजे तो त्याच ऑर्गनमध्ये आहे का त्या दुसऱ्या म्हणजे त्याच छोट्या एरिया किंवा स्पेसमध्ये कॅप्स्युलेटेड आहे का तो तिथून बाहेर जायला लागलाय? तर इन्व्हेसिव्ह का किंवा नॉन इन्व्हेसिव्ह डिटर्मिन करतात. अम, जेव्हा एक ट्युमर असतो, कुठलीही कॅन्सर डायग्नोज करण्याच्या आधी डॉक्टर काय बघतात? बाकीचे तुमचे साइन सिम्पटम्स बघतात, तुमची ब्लड टेस्ट करतात, तुमचे फंक्शन टेस्ट बघतात. मग इमेजिंग करतात. इमेजिंगमध्ये जर कुठे ट्युमर दिसला, तर मग तो ट्युमर बायोप्सी होतो. ते बायोप्सीचे रिझल्ट्स बायोप्सी म्हणजे काय? तर ट्युमर जो असतो त्यातला थोडा भाग काढून घेतला जातो. तो थोडा भाग जर लिक्विड बायोप्सी असेल, तर लिक्विड बायोप्सी निडलने काढतात. जर सॉलिड बायोप्सी असेल तर रिसेक्ट करून काढतात. सॉलिड बायोप्सी किंवा लिक्विड बायोप्सी या दोन्हीचा पॅथॉलॉजी चा अभ्यास केला जातो मग. पॅथॉलॉजिस्ट पण इन्व्हॉल्व्ह होतात. पॅथॉलॉजी म्हणजे काय? तर ते टिश्यू जे आहे ते मायक्रोस्कोपच्या खाली काही स्टेन्स लावून बघणे. त्या टिश्यूला मायक्रोस्कोपच्या आधी काही स्टेन्स लावून बघण्याने बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात. त्यातून मग निर्माण होतं ट्युमरची ग्रेड. हाय ग्रेड म्हणजे खूपच अनडिफरन्शिएटेड असतो म्हणजे त्या ट्युमरचं खूप प्रोग्रेस झालेला आहे आणि ते सेल्स आपल्याला कसे तरी विचित्र दिसायला लागलेत. म्हणजे हाय ग्रेड म्हणजे जसं ते असायला पाहिजे ते तसं दिसत नाहीये. लो ग्रेड म्हणजे अजूनही थोडंसं ते आपल्यासारखं दिसतंय, आपल्या टिश्यू सारखं दिसतंय, आपल्या सेल्स सारखं दिसतंय. त्यानंतर येते स्टेज. स्टेज ही साईज ऑफ द ट्युमर मुळे एस्टॅब्लिश केली जाते. जेवढा मोठा ट्युमर तेवढी मोठी स्टेज. जर तुमचे ट्युमरचं इन्फिल्ट्रेशन जर तुमच्या लिम्फ नोड्स वगैरे मध्ये गेलं असेल, तर ते जेवढे नोड्स इन्व्हॉल्व्ड आहेत त्याच्यामधून सुद्धा स्टेज डिटर्मिन होते. तर मग युजली स्टेज 1, स्टेज 0, स्टेज 2 हे कमीचे कॅन्सर्स असतात, खूप ट्रीटेबल असतात. स्टेज 3, स्टेज 4 पर्यंत आपण कॅन्सरची प्रोग्रेशन व्हायला देण्याची वी शुड अव्हॉइड
लेटिंग कॅन्सर प्रोग्रेस टू स्टेज 3 और स्टेज 4. आणि इथे तुम्हाला कळलं मी आता सुरुवातीला का म्हटलं मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे, काही शब्द मला जरा इंग्लिशमध्ये जास्त जमतात. तर बेसिकली स्टेज 3 स्टेज 4 पर्यंत आपल्याला ती डिझीज जायला नाही द्यायची आहे, म्हणून हे सगळे कष्ट. स्क्रीन करून आपण जर स्टेज 0 स्टेज 1 स्टेज 2 ची डायग्नोसिस जर मिळाली आपल्याला, तर दॅट इज बेटर. आता हे सगळं मी कॅन्सर 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 बद्दल बोलले. ह्याचा आपल्या जीन्सशी संबंध काय? तर आपल्या बॉडीमध्ये मी म्हटलं सेल्स असतात आणि दर सेलची आपली एक लाईफ स्पॅन असते. ती लाईफ स्पॅन सगळी आपले जीन्स कंट्रोल करतात. कॅन्सर म्हणजे काय? तर ते सेल्स जेव्हा त्यांच्या लाईफ स्पॅनमध्ये मरत नाहीत, जेव्हा अनकंट्रोल वेमध्ये प्रोलिफरेट करतात किंवा ग्रो करत राहतात, तर त्याला म्हणतात मलिग्नन्सी. आता हे सगळ्या गोष्टी जर जीन्समध्ये कंट्रोल्ड असतील, तर देर आर सम जीन्स जे आपल्या सगळ्यांकडे असतात. ते दॅट कंट्रोल हाऊ द सेल इज सपोज टू बिहेव. कुठे ग्रो करायचं त्या सेलने, कुठल्या पॉइंट पर्यंत ग्रो करायचं त्या सेलने, कधी मरायचं त्या एका सेलने. दर 7 वर्षात आपल्या शरीरातले सगळे सेल्स वेगळे असतात. त्यामुळे दर सेलची आपापली एक लाईफ स्पॅन असते आणि जेव्हा ती लाईफ स्पॅन कंट्रोल नसते, तेव्हा तो कॅन्सर असतो. टेक्निकल टर्म्स वापरायचे तर कॅन्सर जीन्स म्हणजे जीन्स कॅन्सर जे कॉज करतात. कॅन्सर जे कॉज करतात ते जीन्स कॅन्सर जीन्स नव्हे. कॅन्सरचे कॅन्सरला प्रोटेक्ट करणारे जीन्स म्हणजे कॅन्सर जीन्स. आपले ट्युमर सप्रेसर जीन्स जे असतात ते कॅन्सर जीन्स असतात. ते आपल्या बॉडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, सेलने कधी डाय करायचं वगैरे वगैरे, हे कंट्रोल करतात. प्रोटो ऑन्कोजीन्स जे असतात हे कॅन्सर जीन्स असतात. दे डिटर्मिन द when they are activated, proto-oncogenes, they make the cell grow. तर मग जेव्हा ते कॉन्स्टंटली ऍक्टिव्हेटेड राहतात, आपल्या सेल्सना हे सिग्नल मिळतं की वी हॅव टू ग्रो, वी हॅव टू गो, वी हॅव टू ग्रो. मग प्रोटो ऑन्कोजीन्स पण कॅन्सर्स कॉज करू शकतात. आणि रिपेअर जीन्स असतात. आपल्या शरीरात आपल्या आपण रिपेअर करण्याची क्षमता आहे. ऑटोफाजी तर आपण आता आजकाल ऐकायलाच लागलेलो आहोत. पण जेनेटिक लेवलमध्ये देर आर केअरटेकर जीन्स. ट्युमर सप्रेसर जीन्स, प्रोटो ऑन्कोजीन्स अँड रिपेअर जीन्स वर्क लाईक दॅट. दे मेक शुअर दॅट इंटरनल एरर्स विथ द डीएनए रिपेअर जीन्स, रेप्लिकेशन जेव्हा होतं सेल्सचं, आपला डीएनए जेव्हा रेप्लिकेट होऊन एका सेल्सचे 2 सेल्स बनतात, त्यामध्ये एरर्स अक्युमुलेट होऊ शकतात, कारण का शेवटी मशीनच आहे ते. मग ते एरर्स आपण रिपेअर करण्याची क्षमता आपली बॉडी ठेवते. आता एवढं कॉम्प्लिकेटेड जी सिस्टम आहे, ती सिस्टम आपण सिम्प्लिफाय करून समजवण्याची प्रयत्न केला, तर कॅन्सर जीन्स म्हणजे प्रोटेक्शन जीन्स. आपल्या बॉडीमध्ये 2 असतात, एक आईकडून मिळालेलं, एक बाबांकडून मिळालेलं. हे दोन्ही जर काम करत असतील, तर कॅन्सर तुमच्या बॉडीमध्ये उद्भवण्याची वेळ, तुमच्या बॉडीमध्ये कॅन्सर उद्भवण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. तर मग काय होतं की थांबा, मला हे पाहिजे, काय म्हणतात त्याला. हा, तुम्ही सुरू केलं 2 वर्किंग कॉपीजने. थोडे दिवस गेले, थोडी वर्ष गेली, 10, 20, 30 वर्ष झाली, पण तुमची बॉडी एक्सपोज होते. मे बी तंबाखू सेवन झालंय किंवा बाहेरच्या पोल्युशन मध्ये तुम्ही गेलाय किंवा जे काही असेल ते, ते बाहेरचे एन्व्हायरमेंटल एक्सपोजर्स अफेक्ट करतात. आता हे एन्व्हायरमेंटल एक्सपोजर्स अफेक्ट झाले की एखादी जीन कॅन स्टॉप वर्किंग प्रॉपरली. एखादी जीन प्रॉपरली वर्क करणं थांबू शकते, कारण बाहेरून झालेल्या इफेक्टमुळे म्युटेशन किंवा पॅथोजेनिक व्हेरियंट जसं आपण बोलू शकतो तसं अक्वायर झाला. त्याच्यात काहीही वाईट नाही, कारण दुसरी जीन आपली अजूनही चालत आहे. अजून थोडी वर्ष जातात, दोन्ही थांबतात आणि दोन्ही थांबल्यावरती मग कॅन्सर निर्माण होतो. आता ॲज अपोज टू दिस, जर कुठली व्यक्ती अशी असेल जी जन्मतःच एक त्यांचं ते प्रोटेक्शन जीन ऑफ असेल, तर म्हणजे काय, हे एवढा प्रोसेस होण्याच्या आधी तुमचा प्रोसेसच कमी झाला ना. एक स्टेप ऑलरेडी झालेलीच आहे सुरुवातीपासून. मग आता ती एक स्टेप ऑलरेडी जर झालेलीच आहे, तर कमी वेळ लागतो कॅन्सर तुमच्या बॉडीमध्ये फॉर्म व्हायला, आणि त्याला म्हणतात जेनेटिक रिस्क फॉर कॅन्सर. मग सगळेच कॅन्सर जेनेटिक असतात का, किंवा सगळ्याच कॅन्सर्सना जेनेटिक रिस्क असते का, तर नाही. 65 to 85% ऑफ द टाइम्स कॅन्सर्स हे बाहेरच्या कारणांमुळे होतात. तुमच्या लाईफस्टाईलमुळे, तुमच्या एन्व्हायरमेंटमुळे, तुमच्या एजिंग प्रोसेसमुळे.
मग हे कॅन्सर्स म्हणजे कसं, लंग कॅन्सर इन समवन हू इज अ स्मोकर, किंवा ओरल कॅन्सर इन समवन हू इज अन अल्कोहॉलिक. दीज कॅन बी कॉमन कॅन्सर्स दॅट आर स्पोरॅडिक कॅन्सर्स. कोलन कॅन्सर सुद्धा जर कोणाला 80-90व्या वर्षी झाला, तर तो मोरसो स्पोरॅडिकच म्हणता येईल. ब्रेस्ट कॅन्सर पोस्ट मेनोपॉझली मोरसो स्पोरॅडिक असतो. 25% लोकांमध्ये ना आम्ही फॅमिलियल रिस्क म्हणतो. आता मी कोटेशन मार्क्स वापरते फॅमिलियल रिस्क म्हणताना, आणि मी जराशी कॉफी पिते बोलता बोलता. कोटेशन मार्क्स वापरते मी इथे फॅमिलियल रिस्क म्हणताना, कारण फॅमिलियल रिस्क म्हणजे जी रिस्क आपल्याला कळत नाहीये किंवा माहिती नाहीये, ती फॅमिलियल रिस्क. काही फॅमिलीजमध्ये आम्ही बघतो की आईला पण कॅन्सर असेल, मावशी मामाला पण कॅन्सर आहे, आजीला पण कॅन्सर आहे. ते क्लस्टर आहे तिथे एका साइडच्याच फॅमिलीमध्ये. आता हे जर क्लस्टर तुम्हाला तसं दिसलं आणि तुम्ही जेनेटिक टेस्टिंग केलं, पण ते जेनेटिक टेस्टिंगमधून तुम्हाला उत्तर मिळाले, तर मग तरीही तुमची रिस्क सगळ्यांसारखीच का? तर नाही. तुमच्या फॅमिलीमध्ये ते क्लस्टर आहे, त्यामुळे तुमची रिस्क जास्त असू शकते. आपल्या बॉडीमध्ये 20 ते 25,000 जीन्स आहेत. त्या 20 ते 25,000 जीन्स मधले आपण काहीतरी 150 जीन्स आता रिसर्च करून शोधलेत की ट्यूमर असोसिएटेड आहेत. त्या 150 चे 150 जीन्स सगळे नाही आपण टेस्ट करत सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी टेस्ट करायचे म्हटले तर ते माहितीचे सगळ्यात कॉमन जीन्स ते म्हणजे 40 ते 50च जीन्स आहेत. 20-21,000 कुठे, 40 ते 50 कुठे. अजून आपल्या जेनेटिक्स बद्दल, ह्या ग्रंथाबद्दल आपण सगळ्या गोष्टी समजल्या नाही आहेत. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या समजुतीच्या बाहेर आहेत, त्यातून काहीतरी रिस्क येऊ शकते का? मग त्या फॅमिलीच्या ओव्हरऑल जेनेटिक मेकअपमधून रिस्क येऊ शकते. त्या फॅमिलीच्या शेअर्ड एन्व्हायर्नमेंटमुळे रिस्क मिळू शकते, किंवा त्या फॅमिलीमधल्या शेअर्ड लाईफस्टाईलमुळे पण रिस्क होऊ शकते. म्हणजे वेदर ऑर नॉट यू परस्यू जेनेटिक टेस्टिंग, तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला जर वाटलं की हे जरा जास्त कॅन्सर आहे दिसतोय जवळच्या आणि एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये, तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या डॉक्टरशी बोलावीत. कारण काही स्क्रीनिंग टेक्निक्स, काही इंटरव्हेन्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल असू शकतात. अबाउट 5 to 10% ऑफ कॅन्सर इज थॉट टू बी इनहेरिटेड. म्हणजे तुम्ही आई वडिलांकडून इनहेरिट केलेली रिस्क तुमचं कॅन्सरचं रिस्क वाढवते. तर अबाउट 5 to 10%च अशी रिस्क असते. जेनेटिक टेस्टिंग आणि कॅन्सर म्हटलं तर दोन वेगळ्या वेगळ्या टाईपच्या जेनेटिक टेस्ट असतात. पहिली टेस्ट म्हणजे तुम्ही ट्यूमरवरती सुद्धा टेस्ट करू शकताय. दुसरी टेस्ट म्हणजे जर्मलाईन टेस्टिंग. जर तुम्हाला कॅन्सर ऑलरेडी झाला आहे, तर तुमचे डॉक्टर्स तुमच्या ट्यूमरवरती जेनेटिक टेस्टिंग करू शकतात. तशा ट्यूमरवरती जेनेटिक टेस्टिंग केल्यामुळे देर आर मल्टिपल डेटाबेसेस दॅट हॅव कॅरेक्टराइज द जेनेटिक्स ऑफ व्हेरियस कॅन्सर्स. आपण ह्युमन जिनोम जेवढं समजलं नाहीये, तेवढं आपलं कॅन्सर जिनोम आपल्याला समजायला यायला लागलेलं आहे. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये कुठले जीन्स कॉमन असतात, कॉमनली ऑल्टर्ड असतात. कोलन कॅन्सरमध्ये कुठले जीन्स कॉमनली ऑल्टर्ड असतात. एंडोमेट्रियल कॅन्सरमध्ये कुठले जीन्स कॉमनली ऑल्टर्ड असतात. ह्याचा अभ्यास करून डेटाबेसेस बनवले गेलेले आहेत. आता हे का? एवढं आपण का समजायचा प्रयत्न केला? तर पहिली गोष्ट तर, जरी सगळा कॅन्सर इनहेरिटेड नसला, तरी सगळा कॅन्सर जेनेटिक असतो. म्हणजे सगळ्या कॅन्सर्समध्ये काही जेनेटिक चेंजेस असतात. कारण ते जेनेटिक चेंजेस झाल्याशिवाय ते सेल्स आपल्या आटोक्याच्या बाहेर जातच नाहीत. त्यामुळे ते सेल्स आटोक्याच्या बाहेर गेलेले आहेत, म्हणजे त्या सेल्समध्ये काहीतरी जेनेटिक ऑल्टरेशन्स आहेत. आता ते जेनेटिक ऑल्टरेशन्स तुमच्या डॉक्टर्सना, ऑन्कॉलॉजिस्टना वगैरे माहिती कळली, तर ते तुम्हाला जास्त चांगले ट्रीटमेंट्स देऊ शकतात. देर आर टार्गेटेड जीन थेरपीज अवेलेबल. म्हणजे अशी थेरपीज जे त्या स्पेसिफिक ऑल्टरेशनला टार्गेट करतात. मग नॉन स्पेसिफिक किमो जसं आपण सिस्प्लॅटन वगैरे देतो, त्याचे खूप साईड इफेक्ट्स होऊ शकतात. कारण ते आपल्या पूर्ण बॉडीला अफेक्ट करतात. टार्गेटेड किमो दिला की काय होतं, की ते औषध जे आहे त्या घावाकडेच जातं. मग तशामुळे आपले साइड इफेक्ट्स कमी होतात. किमोने जो त्रास होतो लोकांच्या शरीराला, तो कमी होऊ शकतो. काही केसेसमध्ये इम्युनोथेरपी पण देता येते. इम्युनोथेरपी म्हणजे टार्गेटेड थेरपीचाच असा वेगळा भाग, किमोथेरपीसारखाच वेगळा भाग. ते जेनेटिक ऑल्टरेशन्स बघतात, टी-के-आय इन्हिबिटर्स असतात, टायरोसिन कायनेज इन्हिबिटर्स वगैरे, वगैरे. तर मग इम्यून ब्लॉकेट सिस्टम करतात. म्हणजे इन्फ्लमेशन वाढून सुद्धा कॅन्सरचं अग्रेसिव्हनेस वाढू शकतं, ते ब्लॉक करता येतं. तर मग
तुमच्या ट्युमरच्या स्पेसिफिक्समुळे तुमच्या डॉक्टर्सना तुम्हाला वेगळे ऑल्टरनेटिव्ह देता येतात. आता हे मी खूप वरवरचं बोलले, हे ऑन्कॉलॉजिस्ट जास्त डेप्थमध्ये तुमच्याशी बोलू शकतात. आणि हे जर तुमच्या आयुष्यातली कुठलीतरी व्यक्ती ह्यातून जात असेल, तर मी म्हणेन की तुम्ही जाऊन ह्या गोष्टींचं विचारावं, काही ऑल्टरनेटिव्ह आणि काही ऑप्शन्स आहेत का हे माहिती काढावी. अम, जी इनहेरिटेड रिस्क आहे ती जर्मलाईन टेस्टिंग मधून मिळते. तर कॅन्सर तुम्ही बघितला तर त्याच्यात काही ना काहीतरी बाह्य तुम्हाला मिळणारच. पण ते सगळ्याच ज्या म्युटेशन आणि पॅथोजेनिक व्हेरियंट ज्या कॅन्सरमध्ये आहेत, त्या ते घेऊन तुम्ही जन्मलाय असा अर्थ नाही. ते तुम्ही अक्वायर केले असतील. तर मग जे जे बदल जन्मतः तुमच्या अंगात किंवा शरीरात आहेत, त्याला म्हणतात जर्मलाईन बदल किंवा कॉन्स्टिट्यूशनल बदल. तर मग ते तुम्ही ब्लड मधून टेस्ट करू शकताय, सलायवा मधून टेस्ट करू शकताय, बोन मॅरो बायोप्सी मधून टेस्ट करू शकताय. ब्लड मध्ये आपल्या व्हाईट ब्लड सेल्स असतात. तर व्हाईट ब्लड सेल्स कम फ्रॉम आवर बोन मॅरो. सो दॅट इज सपोज टू बी द टेम्पलेट ऑफ हू वी आर बिकॉज दॅट कीप्स रिजनरेटिंग. So when we take a saliva sample or a blood sample, we are actually trying to find out what are you born with. आणि ते म्हणजे germline risk or a genetic risk. ही सगळी माहिती घेण्याचं काय उपयोग? मला ऑलरेडी कॅन्सर आहे, तर मी कशाला ही माहिती घेऊ? किंवा मला कॅन्सर नाहीये, तर मी कशाला ही माहिती घेऊ? जर तुम्हाला ऑलरेडी कॅन्सर असला, तर ही माहिती घेण्याने तुम्ही केवढी एक्सटेन्सिव्ह सर्जरी करायची, हे तुमचे डॉक्टर्स डिटर्मिन करू शकतील. फॉर एक्झाम्पल, ब्रेस्ट कॅन्सर जर कुठल्या स्त्रीला असेल आणि तिच्याकडे ते BRCA1 किंवा BRCA2 पॅथोजेनिक व्हेरियंट असेल, तर त्याचं कॉन्ट्रालॅटरल ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढते. म्हणजे एक कॅन्सर झाल्यानंतर पुढच्या 5 ते 10 वर्षात तुम्हाला दुसरा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे. तर मग सिंगल मॅस्टेक्टमी करायच्या ऐवजी किंवा लंपेक्टमी करायच्या ऐवजी बायलॅटरल मॅस्टेक्टमी करणं हे जास्त उपयोगी आहे तुमच्यासाठी. काही ट्रीटमेंट डिसिजन्स घेऊ शकतात. सो हिस्टॉरिकली हे आम्ही म्हणायचो की ATM जीनमुळे आयोनायझिंग रेडिएशन कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. तो अभ्यास आता बदलला आहे. पण काही स्पेसिफिक ट्रीटमेंट्स तुमच्यामध्ये ते चांगल्या नसतील तुमच्या जीन्सच्या प्रमाणे. तर मग ती माहिती तुम्हाला ते ट्रीटमेंट्स चॉईस करताना उपयोगी पडू शकते. आणि हे आपण जरा डिटेलमध्ये आदल्या स्लाइडमध्ये बघितलंच. तुमची फ्रिक्वेन्सी ऑफ इमेजिंग डिटर्मिन करू शकतो आम्ही. फॉर एक्झाम्पल, कोलोरेक्टल कॅन्सर झाला आणि तो स्टेज कमी स्टेजचा आहे, तर कोलन रिसेक्शन करतात, पूर्ण कोलन काढत नाहीत. पण जर तुम्हाला कोलन कॅन्सरचं प्रिडिस्पोजिशन असेल, तुमच्या जेनेटिक्समुळे तुम्हाला कोलन कॅन्सरची रिस्क असेल, तर ते मग ते एक्सटेंट ऑफ सर्जरी वाढेल किंवा कोलोनॉस्कोपीज आम्ही जास्त फ्रिक्वेंटली रेकमेंड करू. टार्गेटेड थेरपीज आपण बोललो, क्लिनिकल ट्रायल्स पण आपण बोललो. एक गोष्ट इथे क्लिनिकल ट्रायल्सच्या बद्दल मी बोलेन, की देअर इज अ वॅक्सीन बीइंग डेव्हलप्ड, mRNA वॅक्सीन अगेन्स्ट लिंच सिंड्रोम. तुम्हाला तुमच्या जीन्समध्ये काही स्पेसिफिक चेंजेस असतील, तर तुम्ही काही कॅन्सरसाठी जास्त प्रमाणात रिस्कवरती असताय. कोलन, युटरिन, ओव्हेरियन, पॅन्क्रियाटिक, रिनल, हेपॅटोबिलियरी, सेबेशियस ॲडेनोमाज आणि ब्रेन कॅन्सर. तर लिंच सिंड्रोमचे जीन्स जे आहेत, ते आपण 2007, 2008, 2005 सालापासून आपण ह्यांच्याबद्दल माहिती आपल्याकडे आहे. आत्ता जाऊन कुठेतरी सायंटिस्ट त्याच्याबद्दल एक व्हॅक्सीन शोधण्याचा प्रयत्न करायला लागलेत, की इट्स अ जेनेटिक व्हॅक्सीन. ते जेनेटिक व्हॅक्सीन दिल्याने काय होतं, की होपफुली ते जे डाउनस्ट्रीम इफेक्ट आहेत तुमच्या म्युटेशन्सचे, ते कमी होतात, असं पॉस्च्युलेटेड आहे. तर ते व्हॅक्सिन्स ॲक्च्युअली लास्ट इयरपर्यंत क्लिनिकल ट्रायल्स मध्ये होते. ते आता अप्रूव्हल स्टेजमध्ये गेले असावेत. दुसरी गोष्ट, तुम्हाला कॅन्सर नाहीये, तर मी ही माहिती कशाला काढू? मग तुमची जर रिस्क जास्त असेल, जसं मी म्हटलं, तर फ्रिक्वेन्सी ऑफ स्क्रीनिंग वाढते. मी सायन्स अँड सिम्प्टम्स ऑफ कॅन्सर बोलले, पण काही स्क्रीनिंग्स रेग्युलर स्केड्यूल्ड स्क्रीनिंग्स आहेत, ते मी आता बोलेन. Every woman is recommended to have pap smears between 18 to 65 years of age. सर्व्हिकल कॅन्सरसाठी स्त्रियांना मॅमोग्रॅम्स 40 नंतर सुरू करण्याचे रेकमेंडेशन आहे. मॅमोग्रॅम्स ब्रेस्ट कॅन्सरसाठी स्क्रीन करतात.
युटरिन आणि ओव्हेरियन कॅन्सरसाठी तसं चांगलं काही स्क्रीनिंग नाही आहे. पण मी म्हणेन तुम्ही तुमच्या सायकलकडे लक्ष द्यावे, तुमच्या मेन्स्ट्रुअल सायकलकडे लक्ष द्यावे आणि आपल्या BMM तर्फेच एक मोठा टॉक झाला ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमबद्दल. असं स्वतःची माहिती तुम्ही स्वतः घ्यावी लोकांकडून आणि त्याप्रमाणे लक्ष ठेवावं त्याच्याकडे. त्यानंतर कोलन कॅन्सर, गॅस्ट्रिक कॅन्सरची रिस्क. कोलन कॅन्सरची रिस्क सगळ्यांनाच बेसलाईन असते. 45 इयर्स नंतर आपण कोलोनॉस्कोपीज कराव्यात असं रेकमेंडेशन आहे. गॅस्ट्रिक कॅन्सरसाठी मग तुम्हाला मळमळायला लागले, तुम्हाला रिफ्लक्स असेल, तर एंडोस्कोपी करतात. एंडोस्कोपीज रेग्युलरली रेकमेंडेड नसतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या स्टँडर्ड स्क्रीनिंग्स आहेत. ह्याच्या पलीकडे तुम्हाला जास्त काही करायला पाहिजे का? तुमचं स्क्रीनिंग 40शी मध्ये सुरू करण्याच्या ऐवजी तुमचं स्क्रीनिंग 30शीत किंवा 25व्या वर्षी सुरू करून तुम्हाला जास्त फायदा आहे का त्याचा? ह्या गोष्टी तुम्हाला कळू शकतात जेनेटिक टेस्टिंगच्या थ्रू. थोडी हिस्ट्री सांगायची तर पहिली जेनेटिक टेस्ट म्हणजे BRCA1 आणि BRCA2 ची सुरू झाली. 2007-2008 मध्ये सुरू झालं हे टेस्टिंग. त्यावेळी 2007 ते 2007-8 वर्षामध्ये आपण BRCA पूर्ण जीन पण बघू शकत नव्हतो आणि BRCA2 ची पूर्ण जीन पण बघू शकत नव्हतो. या दोन्ही जीन्स मधले ते मी 3 कॉमन व्हेरियंट्स आहेत म्हटलं अशकेनाझी ज्यूइश इंडिव्हिज्युअल्स मधले आपण तेवढेच बघायचो. मग सुरू झालं पूर्ण जीन सिक्वेन्सिंग. आपण पूर्ण जीन वाचू शकायला लागलो. त्यानंतर मिळालं आपल्याला डिलिशन डुप्लिकेशन अनालिसिस. मग त्या जीनमधले काही भाग मिसिंग आहेत का? काही भाग जास्त आहेत का? एक्स्ट्रा आहेत का? हे आपण बघायला लागलो. तर 2011-12 पर्यंत आपण BRCAचा तसा पूर्ण अभ्यास करू शकलो. यावेळी पॅटंट्स होते त्या जीन्सवरती. त्यामुळे फक्त एकच लॅब ह्याचे टेस्टिंग करू शकत होती. त्यानंतर ती पॅटर्न ओव्हरटर्न झाल्यानंतर 2012 नंतर बऱ्याचशा लॅब्स ह्या जेनेटिक टेस्टिंगमध्ये आल्या. आज आपण एक 18 ते 20 जीन्स ओळखतो जे ब्रेस्ट कॅन्सरला रिस्क इन्क्रीज करतात. तसंच मी म्हटलं एक 40 जीन्स ओळखतो जे सॉलिड ट्यूमर कॅन्सर्स, कॉमन सॉलिड ट्यूमर कॅन्सर्स, ब्रेस्ट, युटेरिन, ओव्हेरियन, प्रोस्टेट, पॅन्क्रियाटिक, गॅस्ट्रिक, कोलोरेक्टल पॉलिपोसिस, किडनी कॅन्सर आणि मेलनोमा हे इन्क्रीज करतात तुमचे रिस्क. आणि त्याच्या पलीकडे बघायला गेलं तर एक 90 जीन्स आहेत जे आपण ओळखलेले आहेत जे बाकीचे ट्यूमर्स आणि देन इन टर्न अदर रिस्क्स फॉर हेल्थ इन्क्रीज करू शकतात. आजकाल आपण 2021 पासून मी एक 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 एक्स्ट्रा मला इंटरेस्ट आहे म्हणून तुम्हाला सांगते. 2021 पासून काही लॅब्स जे आहेत ते हे जीन्स जास्त खोलात पण बघू शकतात. तुम्ही जेव्हा जीन्स हे इन्स्ट्रक्शन्स म्हणताय, तर नुसतं तुम्ही इन्स्ट्रक्शनचे शब्द वाचले, शब्दाचं स्पेलिंग बरोबर आहे का? किंवा तो शब्द मिसिंग आहे का? किंवा एक्स्ट्रा शब्द ॲड केला आहे का? हे बघितलं तर ह्याला म्हणतात DNA अनालिसिस. पण आपण तर सगळे बायलिंग्वल आहोत. आपण इंग्लिश पण बोलतो, आपण मराठी पण बोलतो. त्या शब्दांचा एकमेकांच्या आजूबाजूचा कॉन्टेक्स्ट जो आहे, त्या शब्दांमध्ये काय पंक्च्युएशन मार्क्स का आहेत की नाहीत, त्या शब्दांमध्ये किती स्पेस आहे, हा अभ्यास ह्याला RNA अनालिसिस म्हणू शकतात. RNA अनालिसिस 2 प्रकारचे होऊ शकतात. प्रोटीन फंक्शनल अनालिसिस हे जे मी म्हणते ते कंकरंट RNA अनालिसिस म्हणजे डीप इंट्रॉनिक अनालिसिस म्हणजे आपले DNAचे जे कोडिंग भाग असतात त्याच्या मधले जे नॉन कोडिंग पीसेस असतात इंट्रॉन्स त्यामध्ये बघून सुद्धा आपण काही चेंजेस आयडेंटिफाय करू शकतो जे इंटर्न त्या जीनला प्रॉपरली वर्क करण्यापासून थांबवतात. तर अशी टेक्नॉलॉजी पण आजकाल क्लिनिकल जेनेटिक टेस्टिंगमध्ये अवेलेबल आहे आणि ही 2021 पासून अवेलेबल झाली आहे. ह्याच्या पलीकडे लॅब्स आर लुकिंग इनटू ऑप्टिकल जीनोम मॅपिंग, होल जीनोम सिक्वेन्सिंग, होल एक्झोम सिक्वेन्सिंग हॅज बिकम व्हेरी व्हेरी एक्सेसिबल. एक काही 100,000 डॉलरच्या आत काही टेस्ट करू शकतो आपण आज, जे आपल्याला ही सगळी माहिती देऊ शकते. तर पहिली गोष्ट तर कोणी टेस्ट करावं? तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाला कॅन्सर असेल, तर बेस्ट पर्सन टू टेस्ट इन द फॅमिली इज द पर्सन विथ द डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. कारण जर आपण ज्याला डायग्नोसिस आहे त्याला टेस्ट केलं आणि मग रिझल्ट नेगेटिव्ह आला, तर त्याची 2च कारणं असू शकतात. कॅन्सर इज नॉट हेरेडिटरी और इट वॉज नॉट डिटेक्टेड बाय द करंट टेस्ट. इफ इट इज नॉट डिटेक्टेड बाय द करंट टेस्ट आणि बाकीची फॅमिली हिस्ट्री पण अशी दाखवते की कॅन्सरची रिस्क जास्त आहे, तर बाकी कोणाला टेस्टिंग करण्याची गरज नाहीये. आपण आत्ता ती माहिती काढू नाही शकत आहोत. त्यामुळे सगळ्यांना फॅमिली हिस्ट्रीप्रमाणे मॅनेज करायला लागेल. जर ज्या व्यक्तीला कॅन्सर नाहीये, अशा व्यक्तीला आपण जर टेस्ट केलं, तर त्याची 3 कारणं असू शकतात त्याचं निगेटिव्ह उत्तर येण्याचं. की जेनेटिक रिस्क करंट टेस्ट डिटेक्ट करू शकत नाही कदाचित. कॅन्सर तुमच्या फॅमिलीमधला कॅन्सर इनहेरिटेड किंवा हेरिटेबल फॅक्टरमुळे नाहीये कदाचित. किंवा
त्या अफेक्टेड इंडिव्हिज्युअलने तेवढी ती रिस्क इनहेरिट केली नाहीये. सो जर ज्या व्यक्तीला कॅन्सर आहे त्या व्यक्तीमध्ये आपण एक रिस्क फॅक्टर एस्टॅब्लिश केलं, तो रिस्क फॅक्टर आपण बाकी सगळ्यांमध्ये टेस्ट करू शकतो आणि ज्यांच्याकडे तो रिस्क फॅक्टर आहे त्यांना ती इन्क्रीज रिस्क आहे हे एस्टॅब्लिश करू शकतोय. तो रिस्क फॅक्टर सापडलाच नाही तर त्या सगळ्या लोकांना आपण फॅमिली हिस्ट्रीमधून मॅनेज करू शकतोय. जर अनअफेक्टेड इंडिव्हिज्युअलला टेस्ट केलं आणि रिस्क फॅक्टर मिळालाच नाही तर मग खूप प्रश्न पडू शकतात. म्हणून सुरुवात करताना ज्या व्यक्तीला कॅन्सर आहे त्या व्यक्तीपासूनच सुरुवात करावी अशी एक जनरल रेकमेंडेशन आहे. तर मग काय गोष्टी बोलाव्यात, तुम्ही तुमच्या फॅमिलीकडून काय माहिती काढावी की हे उपयोगी पडेल तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आणि तुमच्यासाठी. तर कोणाला कॅन्सर, जनरली कॅन्सरच्या बाहेर सुद्धा कोण आहे आपल्या फॅमिलीमध्ये, आपलं फॅमिली स्ट्रक्चर काय आहे, कोण कुठल्या वयापर्यंत जगलं आणि कुठल्या कारणाने गेले, हे माहिती काढणं खूप महत्वाचं आहे. कॅन्सर रिस्क असेसमेंटसाठी जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला डायग्नोसिस असेल तर वयाच्या कुठल्या वर्षी डायग्नोस झालं, कुठे आहे अंगावरती कॅन्सर, तिथूनच सुरुवात झाली कॅन्सरची का मेटास्टसाइज होऊन तिथे गेलं ते कॅन्सर, दुसरे कुठले डायग्नोसिस होते का, बाकी काही दुसरे ट्युमर्स होते का बॉडीवरती, तुमच्या बॉडीवरती दुसरे कुठले स्पॉट्स होते का. तर फॉर एक्झाम्पल कॅफे ओले मॅक्युल्स मी म्हटलेत किंवा कॅफे ओलेज म्हटलंय. आपलं स्किन तसं मातकटच तांबटच रंगाची पण त्याच्यावरती सुद्धा एक जर पॅच असेल जास्त डार्कर कलरचा तर त्याला म्हणतात कॅफे ओले मॅक्युल्स. जर तुम्ही त्याच्यावर बरोबर बॉन्ड झाला असेल ते बर्थमार्क तसा डार्कर कलर असा तर 6 पेक्षा जास्त तसे बर्थमार्क्स असतील तर ते कन्सर्निंग आहेत. काही जेनेटिक कंडिशन्स जे ट्युमर्सची रिस्क तुमची इन्क्रीज करू शकतात त्याबरोबर येऊ शकतात. तर मग तसे तुम्हाला कुठे जाणवले तुमच्या ओळखीतल्या लोकांमध्ये, तुमच्या स्वतःच्या बॉडीमध्ये, तर ते तुम्ही डॉक्टर बरोबर अॅन्युअल फिजिकलमध्ये डिस्कस करू शकताय. हे सगळे सायन्स आणि सिम्पटम्स असे आई ग मला कॅन्सर आता आहे असे नाही आहेत. पण काय गोष्टी आपण बोलायला पाहिजेत, काय गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजेत, ह्या अशा गोष्टी आहेत. तुम्हाला विजन किंवा हिअरिंग लॉस झाला खूप यंग एजमध्ये तर देर इज अ चान्स की देर आर सर्टन ट्युमर्स दॅट कॅन हॅपन ऑन द ऑप्टिक नर्व ऑफ द वेस्टिब्युलर ॲक्वेडक्ट दॅट दोज आर ऑल्सो असोसिएटेड विथ स्पेसिफिक जेनेटिक कंडिशन्स. तर मग त्याची माहिती असणं की आपल्या फॅमिलीमध्ये ह्याला कोणाला तरी देवर दे हॅड विजन आधी पण नंतर विजन लॉस झाला, मग ही माहिती विजन लॉस सुरुवातीपासून होता का नंतर झाला, हिअरिंग लॉस सुरुवातीपासून होता का नंतर झाला, ही माहिती आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा डॉक्टर्स हे प्रश्न विचारतात तेव्हा आपल्याला पण ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. कोणी लवकर कोणाची मृत्यू झाली तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा माहित नाही काय झालं सडनली कोलॅप्स झाले का, काय झालं वयात कुठल्या वयाचं कॅन्सर असू शकते का, ही माहिती काढणं महत्वाचं आहे. मग जेनेटिक प्रोव्हायडर म्हणजे कोण? मेडिकल जेनेटिसिस्ट, एम-डी डॉक्टर्स असतात जे जेनेटिक प्रोव्हायडर्स असतात. जेनेटिक काउन्सिलर्स जसं की मी जेनेटिक प्रोव्हायडर आहे. अलाइड हेल्थ प्रोफेशनल्स मग काही नर्स प्रॅक्टिशनर्स, काही BSNs ट्रेनिंग घेतात, ज्यांना जेनेटिक्स प्रोफेशनल्स म्हणून प्रॅक्टिस करायला मिळतात. दे डोंट प्रॅक्टिस एज जेनेटिक काउन्सिलर्स बट दे कॅन ऑफर जेनेटिक रिस्क असेसमेंट्स. तर मग हे इम्पॉर्टंट का आहे? कोणाला तरी ज्या विषयाची माहिती आहे त्या व्यक्तीशी बोलणं इम्पॉर्टंट का आहे? कारण माझ्याच या छोट्या प्रॅक्टिसच्या आयुष्यात मी इतके असे केसेस बघितलेत की मलाच जाणवलंय की नाही आपल्यासारख्या लोकांशी बोलण्याची लोकांना गरज आहे. कारण इन सर्टन केसेस आय हॅव सीन इनकम्प्लीट टेस्टिंग. सगळी फॅमिली हिस्ट्री न घेतल्यामुळे काही जीन्स टेस्टमध्ये इन्क्लूडच केले गेले नाहीत आणि त्या जीन्समध्येच उत्तर आहे. तर जेनेटिक्स प्रोफेशनल्स जे असतात ते तुमच्याबरोबर बसतात. तुमची ही सगळी जी हिस्ट्री आहे ती तुमच्याकडून घेतात. तुम्हाला नाही माहिती असेल तर काही वेळ देतात तुम्हाला जाऊन ती माहिती काढून घेण्यासाठी आणि मग त्याप्रमाणे त्या इन्फॉर्मेशनच्या थ्रू तुमचे जे रिस्क आहेत ते तुम्हाला शांतपणे समजावून सांगतात. त्यात तुमचा भाग आहे की तुम्हाला ते पाहिजे आहे माहिती का नाही, हा पण कन्सेंटचा भाग येतो आणि तो पण घेतात. आणि मग कंप्लीट टेस्टिंग टेक्नॉलॉजिकली कंप्लीट आणि डिफरन्शियली फ्रॉम द डिफरन्शियल डायग्नोसिस पर्स्पेक्टिव्ह कंप्लीट टेस्टिंग करता येते. मग म्हणजे इन्शुरन्स जर पैसे देणार असेल ह्या टेस्टसाठी तर
ती इन्शुरन्स कंपनी परत परत पैसे नाही देत. त्यामुळे इनकम्प्लीट टेस्टिंगचे डाउनस्ट्रीम खूप तोटे होऊ शकतात. आणि त्यामुळे आम्ही म्हणतो की कोणतरी असं प्रोफेशनल शोधा ज्याला माहिती आहे ह्या विषयाची, आणि त्याला सांगा ही टेस्ट ऑर्डर करण्यासाठी. मी नाही म्हणत की माझ्याकडेच या, पण माझ्यासारखी बरीच लोक आहेत जेनेटिक काउन्सिलर्स अक्रॉस द नेशन अँड अक्रॉस द वर्ल्ड, जे हे काम करतात आणि जी ही गोष्ट तुम्हाला समजावून सांगू शकतात. इनकरेक्ट टेस्टिंग. तर मग काही गोष्टी, आता जेनेटिक टेस्ट म्हटली ना, मला माहित नाही सगळ्यांच्याच इंस्टाग्रामवरती ते येतं का, पण माझ्या माझ्या इंस्टाग्रामवरती सिक्वेन्सिंग.com, 23andMe, Ancestry.com असे वेगवेगळ्या कंपनीचे ऍड्स येत राहतात. आणि हे कंपनीज खूप छान आहेत आणि खूप चांगली सर्व्हिस देत आहेत लोकांना. लोकांपर्यंत जेनेटिक्स पोचवायला लागले, त्यामुळे त्यासाठी तर त्यांचं त्यांचं खूप आभार मानायला पाहिजेत आपल्याला. पण ते क्लिया कॅप सर्टिफाईड नाही आहेत. क्लिया कॅप सर्टिफाईड असणं म्हणजे लॅब हॅज गॉन थ्रू द क्वालिटी अशुरन्स अँड क्वालिटी कंट्रोल मेट्रिक्स दॅट अलाव इट टू गिव्ह आउट ए टेस्ट दॅट इज स्टँडर्डाइज्ड फॉर क्लिनिकल इन्फॉर्मेशन. तुम्ही जर मेडिकल मॅनेजमेंट करण्यासाठी कुठली इन्फॉर्मेशन वापरणार असाल, तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट दॅट लॅब इज क्लिअर अँड कॅप सर्टिफाईड. हे मी का म्हणते माहितीये? कारण माझी एक पेशंट होती, जिच्या BRCA2 जीनमध्ये एक चेंज होता. आणि तिचे बाबा आमच्या थ्रूच टेस्ट झाले आणि तिची आई म्हणाली, नाही नाही, मी टेस्टिंग केलेलं आहे, मी नेगेटिव्ह आहे. आता BRCA2चं डिनोव्हो म्युटेशन रेट कुठल्या तरी इंडिव्हिज्युअलमध्ये त्या माणसापासून सुरुवात होणं, BRCA2 ह्याचं रेट 0.2% आहे, लेस दॅन 1% आहे. तर आम्ही म्हटलं की आपण एकदा परत करूया काही टेस्ट. म्हणून आम्ही तिच्या आईला विचारलं आणि टेस्ट रिपीट केली. आणि ती टेस्ट रिपीट केल्यानंतर ते BRCA2 तिच्या साईडने येत होतं हे करण्यात आलं. तिने जे टेस्ट केलेली, ती तिच्या कायरोप्रॅक्टरने अशी टेस्ट ऑर्डर केलेली. मग ती टेस्ट आम्हाला शेवटपर्यंत रिपोर्ट मिळालाच नाही. आणि ती टेस्ट कुठली होती हे आम्हाला माहीतच नाही. पण ही माहिती मिळण्यामुळे आता मॅडमनाच म्हणायला पाहिजे, मी काकी म्हणणार होते, पण त्या काकींना सर्जरी प्रिव्हेंटेटिव्ह करायचा ऑप्शन मिळाला. ती सर्जरी करताना पॅथॉलॉजीमध्ये कळलं की त्या प्रिव्हेंटेटिव्ह सर्जरी युट्रिन आणि हिस्टेरेक्टमी आणि उफरेक्टमी करताना की देअर वॉज अ प्री कॅन्सरस लिजन ऑन द इनसाइड. मग दॅट इज ऍक्च्युली लाईफ सेव्हिंग. ती आपल्याला माहिती मिळाली नसती तर ते खूप पुढे जाऊ शकत असतं. तर मग म्हणून मी म्हणते की इनकरेक्ट टेस्टिंगचे त्याचे त्याचे वेगळे वेगळे तोटे असतात. इनकरेक्ट इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट्स. आता आपण हे लॅब्स आणि इनकम्प्लीट टेस्टिंग, इनकरेक्ट टेस्टिंग बद्दल बोललो. कधी कधी मी सुरुवात कशी केली की आपल्या जीन्समधले सगळे चेंजेस हे चुकीचे आहेत असं नाही. काही चेंजेस जे आहेत ते नॉर्मल ह्युमन डिफरन्सेस असतात, बरोबर? तर मग कधी कधी इन अबाउट अ थर्ड ऑफ आर पेशंट्स, म्हणजे 30% लोकांमध्ये कॅन्सर जेनेटिक टेस्टिंग केल्यावरती आपल्याला व्हेरियंट्स ऑफ अनसर्टन सिग्निफिकन्स मिळतात. म्हणजे आपल्याला असा एक चेंज दिसतो जो आधी जास्त प्रमाणात बघितला गेला नाहीये, आणि त्या चेंजचं जीनवरती काय इफेक्ट होतं हे पण आपल्याला माहित नाहीये. मी मी ह्या मागच्या 8 वर्षात ॲटलीस्ट 4 ते 5 केसेस जे बघितले आहेत, जिथे ते व्हेरियंट ऑफ अनसर्टन सिग्निफिकन्सला मिसइंटरप्रेट केलं गेलं आहे ॲज अ पॅथोजेनिक व्हेरियंट, आणि काही सर्जरीज पण केल्या गेल्या आहेत. त्या सर्जरीज केल्यामुळे त्या लोकांचे काही रिप्रोडक्टिव्ह ऑप्शन्स कमी झालेले आहेत. तर मग इन दॅट इंडिव्हिज्युअल, इन दॅट फॅमिली ते खूप त्रासदायक होऊ शकतो, की अरे मी एवढी सर्जरी केली, मला करायची गरज पण नव्हती, एटसेट्रा, एटसेट्रा. म्हणून मी म्हणते की अशा प्रोफेशनलकडे जा, ज्यांना ते रिझल्ट्स इंटरप्रेट करता येतील. आणि then लास्टली मी खूप वरतून बोलले, की आपल्याला कन्सेंटचा भाग पण इम्पॉर्टंट आहे. कन्सेंटचा भाग पण इम्पॉर्टंट आहे, कारण जेनेटिक इन्फॉर्मेशन ही अशी इन्फॉर्मेशन आहे, ज्यामधून जी तुमच्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना पण त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे एक भाग असा, की ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. पण दुसरा भाग असा, की ही खूप पर्मनंट इन्फॉर्मेशन पण आहे. मग काही प्रोटेक्शन्स आहेत का? काही लीगल प्रोटेक्शन्स आहेत का आपल्यासाठी ह्याच्यासाठी? फ्रॉम अ पर्स्पेक्टिव्ह ऑफ डिस्क्रिमिनेशन. तर यूएसमध्ये हो, युरोपचे आपापले रूल्स आहेत. इंडियामध्ये आपापले डेटा प्रायव्हसी रूल्स आहेत. एव्हरी कंट्री डज थिंग्स अ लिटल डिफरंटली. ग्लोबल रूल किंवा ग्लोबल पॉलिसी अजून WHO किंवा UN ने तशी काढलेली नाही आहे. बट 2008 मध्ये बुश ॲडमिनिस्ट्रेशनने हा खूप चांगली पॉलिसी रिलीज केली आणि ऍक्ट निर्माण केला. बाय पार्टिझन रुलिंग होतं काँग्रेसच्या थ्रू. इट इज कॉल्ड द जेनेटिक इन्फॉर्मेशन नॉन डिस्क्रिमिनेशन ऍक्ट, और जीना. जीना म्हणतं की तुमची जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे
ते तुमचे हेल्थ इन्शुरन्स कंपनीज तुमच्या अगेन्स्ट डिस्क्रिमिनेट करण्यासाठी वापरू नाही शकत. म्हणजे आता तुम्हाला हे कॅन्सरची इन्क्रीज रिस्क आहे हे कळलं म्हणून तुमचं प्रीमियम वाढलं असं नाही होऊ शकत हेल्थ इन्शुरन्ससाठी. तुमचे एम्प्लॉयर्स तुम्हाला डिस्क्रिमिनेट नाही करू शकत. आता जर तुम्ही आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये असाल तर जिना तुमच्यासाठी अप्लाय होत नाही. तुम्ही कुठल्या स्मॉल बिझनेस कंपनीमध्ये असाल तर जिना तुमच्यासाठी अप्लाय होत नाही. आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये असला तुम्ही तर कॅन्सर रिस्कसाठी तुम्हाला त्याच्यात त्याच्यात काय ॲक्च्युली परिणाम नाही व्हायला पाहिजे. पण बिकॉज जीना प्रॉपरली तुम्हाला प्रोटेक्ट करत नाही, आम्ही युजली आमच्या पेशंट्सना सांगतो की तुम्ही तुमच्या हेल्थ केअर मॅनेजरला किंवा प्रायमरी केअर मॅनेजरला थ्रू द वेटरन्स ॲडमिनिस्ट्रेशन बोला त्यांच्याशी आणि ह्याचा काही इफेक्ट होतोय की नाही हे बघा. मग तुम्ही जेनेटिक्स प्रोफेशनलशी बोलला तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला डायरेक्ट करू शकतात आणि ही माहिती तुम्हाला अजून प्रमाणात देऊ शकतात. दुसरी गोष्ट, हेल्थ इन्शुरन्स डिस्क्रिमिनेशन होऊ नाही शकत, पण लाईफ डिसेबिलिटी आणि लॉंग टर्म केअर इन्शुरन्स ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये. म्हणजे काय? तर असं नाही होऊ शकत की तुम्ही जेनेटिक टेस्ट केली आणि हे रिझल्ट तुमच्या मेडिकल रेकॉर्ड्समध्ये आले म्हणून तुम्हाला पुढे लाईफ इन्शुरन्स मिळू शकत नाही, असं नाहीये. तुम्ही आधी घेतलेला लाईफ इन्शुरन्स रद्द झाला, हे असं पण नाहीये. पण एकदा तुम्ही टेस्टिंग केलं आणि जर तुम्ही बाकीचे सगळे प्रॉपरली हेल्दी असाल, तुम्हाला कॅन्सर पण नाहीये, पण ही रिस्क तुमच्या चार्टमध्ये आहे, तर ह्या कंपनीज लाईफ इन्शुरन्स, डिसेबिलिटी इन्शुरन्स, लॉंग टर्म केअर इन्शुरन्स ही माहिती वापरू शकतात त्यांचे प्लॅन डिटर्मिनेशन करण्यासाठी. काही कंपनीज अजिबात ह्याचं रिगार्ड पण करत नाहीत. काही कंपनीज ह्याला प्रिव्हेंटेटिव्ह म्हणून तुमचे प्रीमियम कमी पण करू शकतात. पण हे काही खात्री आपण देऊ शकत नाही. म्हणून डिफरंट डिफरंट लोक त्यांच्या फायनान्शियल सिच्युएशन आणि फायनान्शियल गोल्सच्या प्रमाणे डिसाईड करतात की आपल्याला किती इन्शुरन्स घेऊन ठेवायचा आहे, कधी घेऊन ठेवायचा आहे. टेस्टिंगच्या आधी घेऊन ठेवा असं आम्ही रेकमेंड करतो, म्हणजे ते बदलण्याची काही शक्यताच कमी आहे. त्यानंतर जेनेटिक्स कुठल्या कुठल्या आपल्या हेल्थच्या भागात येतं. तर जेनेटिक्स हे तुम्ही प्रेग्नन्सीच्या आधी पण करू शकताय जेनेटिक टेस्टिंग. त्याला म्हणतात कॅरियर टेस्टिंग. ते आपण ऑटोझोमल रिस्क बघत होतो बघा, की आई कॅरियर आहे, बाबा पण कॅरियर आहेत, 25% चान्स चाइल्ड इज बॉर्न विथ नो वर्किंग कॉपी ऑफ द जीन. त्या तसासारख्या डिझीज आणि डिसऑर्डरसाठी करण्यासाठी म्हणजे कॅरियर टेस्टिंग. खूपशे मेटाबॉलिक कंडिशन जे आहेत विच आर व्हेरी अंडर डायग्नोस्ड इन द इंडियन कम्युनिटी, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, हे कॅरियर टेस्टिंगने कळू शकतात. प्रीनेटल डायग्नोसिस, तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही ॲक्च्युली 35 नंतर प्रेग्नंट झाला तर त्याला म्हणतात ॲडव्हान्स मटर्नल एज. तर मग काही टेस्ट तुम्ही करू शकता टू मेक शुअर दॅट देर आर नो क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज, देर आर नो सेक्स क्रोमोझोम ॲबनॉर्मॅलिटीज, देर आर नो मायक्रो डिलिशन्स, मायक्रो डुप्लिकेशन्स. हे सेंटिसिस पूर्वीचं प्रोसेस. आता आपण आईच्या ब्लडच्या थ्रू खूपशा टेस्ट करू शकतो. त्याला म्हणतात नॉन इन्व्हेसिव्ह प्रीनेटल टेस्टिंग और नॉन इन्व्हेसिव्ह प्रीनेटल स्क्रीनिंग. तर मग अशा टेस्ट पण करू शकता. तुमचे OB-GYNs तुम्हाला कॅरियर टेस्टिंग आणि प्रीनेटल टेस्टिंग देऊ शकतात. कॅरियर टेस्टिंगसाठी आई आणि बाबा दोन्ही लागतात. प्रीनेटल टेस्टिंगसाठी गरोदर स्त्री लागते. पीडियाट्रिक डायग्नोसिस, तुमच्या लहान मुलामध्ये डेव्हलपमेंटल चेंजेस आहेत किंवा सीजर्स आहेत किंवा काहीतरी चुकीचं वाटतंय, जेनेटिक्स तिथे पण भाग घेतो काही गोष्टींमध्ये, काही प्रमाणामध्ये. कार्डियक जेनेटिक टेस्टिंग, hypertrophic cardiomyopathy, familial hypercholesterolemia. Azkal, we have characterized quite a few genes that are associated with specific cardiac disorders. And when I say cardiac disorders, not just arrhythmias, म्हणजे electrical issues नाहीत, तर we also are talking about myopathies, cardiomyopathies, म्हणजे कार्डियक हार्टच्या मस्क्युलेचर मधले पण इश्यूज होऊ शकतात, काही जेनेटिक रिस्क असू शकतात, तर ते टेस्टिंग करू शकतो. सायकायट्रिक जेनेटिक टेस्टिंग हे खूप प्रिलिमिनरी स्टेजेसमध्ये आहे अजूनही. ते आता वाढायला लागलेलं आहे. वी आर स्टील रिसर्चिंग दॅट. जनरल जेनेटिक्स म्हटलं तर सगळंच येतं ह्याच्यामध्ये. मग त्याच्यात येतं पॉलिसिस्टिक किडनी डिझीज, त्याच्यात येतं अल्झायमर्स डिमेन्शिया, काही गोष्टी आपण टेस्ट करू शकतो. न्यूरो डेव्हलपमेंटल इश्यूज म्हणजे पार्किन्सोनिझम, काही पार्किन्सोनिझम नॉर्मल असतं, एज रिलेटेड असतं. पण तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला जास्त पार्किन्सोनिझम दिसलं तर कोण कोण आहे, काय आहे, त्याला काही गोष्टी आपण करू शकतो प्रिएम्प्टिव्हली बिफोर दोज सिम्पटम्स स्टार्ट. काही मेंटल एक्सरसाइजेस, काही फिजिकल एक्सरसाइजेस, काही फिजिओथेरपी एक्सरसाइजेस करू शकतो टू अवॉइड दॅट. तर ॲज यू कॅन सी, जीन्स हे आपलं रेसिपी किंवा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असल्यामुळे जीन्स हे आपल्या शरीरातल्या सगळ्या भागांना अफेक्ट करतात. ज्या भागामध्ये प्रॉब्लेम आहे,
आणि तो प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये बघायला लागलेला आहात 2-3 जनरेशन्स बॅक. ते प्रॉब्लेम्स जेनेटिक असू शकतात. तुम्ही हे प्रश्न तुमच्या अॅन्युअल फिजिकलला, तुमच्या पीसीपीला विचारायला हवेत. मला असं जाणवलं, आता हे माझं एंड ऑफ द स्लाइड्स, आपण क्वेश्चन आन्सर्स तर घेऊयाच, पण मी एक गोष्ट बोलायची विसरले आणि मला ते सांगण्याची खूप इच्छा आहे, त्यामुळे मी एक फक्त कंप्लीट करते ती. मी म्हटलं की कॅन्सर्स नेहमी जेनेटिक नसतात आणि आपण ॲज वी गो थ्रू लाईफ एव्हरीथिंग अफेक्ट्स अस. तर कॅन्सर ही डिझीज जी आहे ही मल्टीफॅक्टोरियल आहे, म्हणजे एन्व्हायरमेंट, लाईफस्टाईल, एजिंग आणि जीन्स, ऑल ऑफ इट अफेक्ट्स अस, आणि इट फॉलोज ए थ्रेशहोल्ड मॉडेल. तर म्हणजे काय? आपल्या सगळ्यांमध्ये इमॅजिन करा, आपापला जार आहे. काही लोकांकडे जार असू शकतो जो मोठा आणि टॉल आहे, ब्रॉड आणि टॉल आहे. आता तो जार ओतू गेला की कॅन्सर होणार, असं समजा. ज्या लोकांकडे मोठा आणि टॉल जार आहे, त्यांचे रिस्क फॅक्टर्स तुम्ही जेनेटिक रिस्क फॅक्टरने सुरू केली, अर्धा जार भरला. तुम्ही बाहेरचे लाईफस्टाईल रिस्क फॅक्टर्स, एन्व्हायरमेंटल रिस्क फॅक्टर्स, सगळे रिस्क फॅक्टर्स टाकले, थोडे प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स काढले, ज्याच्यातून रिस्क फॅक्टर्स गेले, तरी तो जारच्या साईजमुळे तो जार कधी ओव्हरफ्लो नाही होऊ शकत. काही लोकांकडे जार असू शकतो जो छोटासाच आहे, जेनेटिक रिस्क फॅक्टर ऍड केली की तो थ्रेशहोल्ड वरपर्यंत येतो. मग बाहेरून जरासंच रिस्क ऍड केलं की तो जार ओतू जातो. कॅन्सर follows a threshold model. Each individual body has its own threshold of what it can and cannot tolerate. आजपर्यंत अजून तरी आपण डिटर्मिन नाही करू शकत आहोत की तुमची थ्रेशहोल्ड काय आहे, माझी थ्रेशहोल्ड काय आहे. पण हे थ्रेशहोल्ड मॉडेल फॉलो केल्यामुळे जेनेटिक रिस्क जरी आपल्याला असली कॅन्सरची, तर असा अर्थ होत नाही की ते सगळे कॅन्सर्स आपल्या बॉडीमध्ये उद्भवणार. त्याचा अर्थ एवढाच की तुम्ही बाकीच्यांपेक्षा जरा हाय रिस्कला आहात आणि तुम्ही जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्या पलीकडे बाकी काही नाही. आणि हे एवढं बोलून आता मी क्वेश्चन्स घ्यायला तयार आहे. खूपच छान सेशन होतं. महत्वपूर्ण माहिती मिळाली. फक्त स्कॅनिंग करणं, रुटीन चेकअप करणं, हा एक मला त्यातला हा कळला, संदेश मिळाला. पण आपण आता लोकांना विचारू, कोणाला काही प्रश्न आहेत का? अ, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर हात वरती करा आणि अनम्यूट करण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला. सुरेश म्हणजे काका पण बहुतेक माझ्यासारखे सॅन फ्रान्सिस्को मध्ये दिसत आहेत. आय थिंक बहुतेक ते बहुतेक अनम्यूट बोलतायत. करण्याचा प्रयत्न करतायत. थांबा, एक मिनिट मी बघतो. तुम्ही हा. हात वरती करा हो म्हणजे मग मला कळेल. हो नमस्कार. फारच नमस्कार. सुंदर तुमचं टॉक झालं. अ, चालेल ना बोललं तसं आहे. हो, बोला ओके. बोला, काही प्रश्न असतील, काही काही नाही. विचारायचं असेल. म्हणजे मी जरा लेट जॉईन झालो, आय एम सॉरी, पण एवढं तुमचं अगाध ज्ञान आहे. एक प्रश्न विचारायचा आहे की हे ऑटो इम्युन, आय एम शुअर यू टच दॅट. ऑटो इम्युन आणि कॅन्सरचं काय, आणि टार्गेटेड इम्युन थेरपी तुम्ही म्हणाला टायरोसिन कायनेज. टायरोसिन कायनेज इनहिबिटर थेरपी. येस. तर काय संबंध काय आहे म्हणजे कॅन्सर सो आणि ऑटो इम्युन? सो काका, असं आहे की अजून त्याच्यामध्ये रिसर्च व्हायला लागलेला आहे. द अंडरस्टँडिंग इज दॅट ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आर सिमिलर टू कॅन्सर डिसऑर्डर्स, विच इज दॅट दे आर मल्टीफॅक्टोरियल. थोडीशी फमिलियल रिस्क पण दिसते. ऑटो इम्युन म्हणजे काय? आपल्याच बॉडीचे इम्युन सेल्स आपल्या बॉडीला अटॅक करायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं? इन्फ्लमेशन वाढतं. इन्फ्लमेशन वाढल्यामुळे देर आर चान्सेस की तुमच्या बॉडीमध्ये ऑलरेडी मलिग्नन्सी जर फॉर्म होत असतील, तर ते मलिग्नन्सी जास्त अग्रेसिव्हली स्प्रेड होऊ शकतात किंवा ग्रो करू शकतात. एवढ्यापर्यंत आपल्याला माहिती मिळालेली आहे. ह्याच्या पलीकडची माहिती अजून लोक फिगर आउट करायला लागलेत. आता ऍक्च्युली वॉशरूममध्येच रिसर्च चालू आहे, वे दे आर ट्राईंग टू स्टडी हाऊ इम्युन फंक्शन अफेक्ट्स द डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर. म्हणजे हे कॅस्केड, आपली इम्युन कॅस्केड जी आहे, ती कशी कॅन्सर कॅस्केडमध्ये इव्हॉल्व्ह होऊ शकते का, आणि इव्हॉल्व्ह होण्याचे काय ब्रांच पॉइंट्स आहेत त्या पाथवेजमध्ये, हे माहिती आणि स्टडी करायला लागलेत. आपण बॅक एंड वरून हे आलोय इथे. आपण थेरपीज आधी सुरू केले, ट्रीटमेंट्स आधी सुरू केले, आणि 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 असे आलो आहोत. पण ठीक आहे, काही ना कुठल्याही मार्गाने तो रस्ता कसा जुळतोय एकत्र, हे बघायचा प्रयत्न चालू आहे रिसर्च कम्युनिटीमध्ये आता. खरंय, खरंय. म्हणजे टायरोसिन कायनेज जेव्हा आलं, मला काही याच्यातलं ज्ञान नाही बरंच, पण त्यांनी एफडीएने फास्ट ट्रॅक जे करून मायलोमा वगैरे म्हणजे एवढं सुंदर रीतीने हँडल केलं गेलं ती सिच्युएशन. हे तुमचं फील्ड फारच
फारच महत्वाचं आहे. बाकी काही नाही. थँक्यू. कीप अप द गुड वर्क. थँक्यू. एक इथे प्रश्न आहे, हाऊ डज स्ट्रेस अफेक्ट जीन चेंजेस अँड सो कॅन्सर? स्ट्रेसने काही फरक पडतो? स्ट्रेसने आपल्या शरीरावरती जनरली फरक पडतोच. जेवढं आपण कमी स्ट्रेस घेऊ तेवढं बरं आहे. हे आपल्याला आपल्या पूर्वजांपासून माहिती आहे. स्ट्रेस डायरेक्टली ट्रान्सलेट होतो का कॅन्सरला? तर त्याचं उत्तर आपल्याकडे डायरेक्ट येस किंवा डायरेक्ट नो असं नाही आहे. इट इज अ लिटल बिट मोर कॉम्प्लिकेटेड दॅन दॅट. मी ते जार मॉडेल जसं एक्सप्रेस करत होते ना, तर स्ट्रेस इज वन ऑफ द बॉल्स ऑर द गोट्याज दॅट गो इन टू द जार दॅट ॲड टू युअर रिस्क, असं मी म्हणेन. डायरेक्ट इफेक्ट तसा नाहीये, पण तुम्ही क्रॉनिक स्ट्रेसमध्ये जर असाल, तर तुमच्या बॉडीमधलं इन्फ्लमेशन वाढतं, तुमच्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल वाढतो आणि त्याचे डाउनस्ट्रीम इफेक्ट जे आहेत, दॅट कॅन लीड टू अ मलिग्नन्सी. म्हणजे इट इज नॉट लाईक की तुम्ही 4 दिवस स्ट्रेस्ड आहात, आता उद्या तुम्हाला कॅन्सर होणार. तसं नाही आहे. पण over a period of time, chronic stress can lead to a lot of other issues. Chronic stress to the intestines is colitis. Chronic stress to the pancreas is pancreatitis. Chronic inflammation. बरोबर? तर तुम्ही स्ट्रेस जेव्हा म्हणताय, it can be a lot of different types of stressors. What kind of stress? Is it a mental stress? Is it a physiological stress? Is it a environmental stressor? आणि depending on those factors, it can and cannot contribute to the development of cancer. सॉरी, मी इंग्लिशमध्ये बोलले, पण मला इंग्लिशमध्ये बोलता आलं. नो, आय एम सॉरी लीना. मला ऑटोफाजी आणि कॅन्सर सेल्सच्या बद्दल तेवढं नाही माहिती. पण ऑटोफाजीचा रिसर्च जपानमधून भरपूर आलेला आहे, हे मी बघते आहे. तेवढा माझा त्याचा अभ्यास नाही, बिकॉज ते इम्युन फंक्शनमध्ये जातं. मी थोडा ॲक्च्युली आता पुढच्या काही महिन्यामध्ये इम्युन जेनेटिक्समध्ये पण थोडं काम सुरू करणार आहे कॅन्सरमधून. तर मग बघू, मला काही अजून लक्षात आलं, कळलं तर पुढच्या वेळी मला जमलं, मला परत अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर हे कॉन्व्हर्सेशन आपण तिथून पुढे घेऊन जाऊ शकू. सॉरी लीनाताई, नाही सांगता आलं मला ह्याच्याबद्दल. मला अजून एक प्रश्न होता, जर कोणाला नसेल तर, की समजा तुम्ही म्हणालात स्कॅनिंग करावं, हे करावं, ते करावं. ठीक आहे, एखाद्या स्क्रीनिंग. माणसाने स्कॅन केला, हा, समजा 1 जानेवारीला केला आणि तो नीट आला. त्याला सांगितलं की ओके, पुढचं स्कॅन तू आता 2 वर्षांनी कर, किंवा जे काय असेल ती. आता ह्या मधल्या काळात जर झालं, तो बिचारा आता 2 वर्षांनी जाणार, अगदी रेग्युलर आहे वगैरे. ह्या मधल्या काळात काय झालं तर त्याला काहीच हे नाही, राईट? म्हणजे तो रेग्युलरली करत होता 2 वर्ष, नाही, 4 वर्ष. नाही. सो सो मी म्हणेन कसं की कसं आहे, तुम्हाला आता तुम्ही पहिल्या वेळी केलं आणि तुम्हाला हं, म्हणाले की 2 वर्षात किंवा 4 वर्षात या. तुम्हाला हं, 4 वर्षांमध्ये परत स्क्रीनिंगसाठी बोलवलं आहे. पण हं, मधल्या काळात तुम्हाला काही सिम्प्टम्स जर आले, तर हं. तुम्ही परत डॉक्टरला विचारा की मला हे सिम्प्टम्स येत आहेत. कारण ते मग पण कसं नाही, काही वेळा काय होतं प्रिव्हेंटेटिव्ह की मधून आता तुम्ही ऐकलं असेल की सिम्पटम्स कळत पण नाहीत, आणि नंतर जेव्हा जातात तेव्हा एकदम थर्ड स्टेज होता. आपण ऐकतो, राईट, असं हो, जनरल, आपण अरे एकदम ऐकतो. ते गेले तेव्हा फोर्थ स्टेज कॅन्सर होता. हो, हो. हा जो आहे, आणि कदाचित त्या व्यक्तीने केलंही असेल 3 वर्षावरील स्कॅनिंग, त्याचं आता ड्यू पुढच्या वर्षी आहे, असं समजून जा, एक रॅन्डम एक्झाम्पल मध्ये. आणि मग आपण ऐकतो की अरे ते गेले तेव्हा त्यांना थर्ड स्टेज डिटेक्ट झाला. हो. हे कसं प्रिव्हेंट करता येतं का? त्याला काही हे नाही. त्याला तर खूप असं स्पेसिफिक क्वेश्चन झाला दादा. पण कसं आहे, तुमची फ्रिक्वेन्सी ऑफ स्क्रीनिंग तुमच्या रिस्कच्या प्रमाणे डिटर्मिन केली जाते. तुम्ही जर जनरल पॉप्युलेशन स्क्रीनिंग करत असाल, तर मग आणि पण तुमची रिस्क जास्त असेल, तर ह्या गोष्टी जास्त होऊ शकतात. म्हणजे तुम्ही यू आर बीइंग मॅनेज लाईक एव्हरीवन एल्स, पण तुमची रिस्क जास्त आहे. अशा केसेसमध्ये हे असे इन्स्टन्सेस जास्त होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या रिस्क प्रमाणे मॅनेज केले जात आहात आणि तुम्हाला सिम्प्टम्सच नाही आहेत, पण त्या मधल्या पिरियडमध्ये तुमचं डायग्नोसिस झालेलं आहे, तर मग तसे केसेस होऊ शकतात आणि अनफॉर्च्युनेटली ते होतं. होतात. त्याचं आपण काय करू शकत नाही, असं आहे राईट. ते. बरोबर. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपण आधीपासून नाही माहिती करू शकत आणि अनफॉर्च्युनेटली मेडिसिन हॅज बिकम खूप टेक्निकल आणि कॉम्प्लिकेटेड आणि व्हेरी इफेक्टिव्ह, बट ॲट द सेम टाइम नॉट ॲज ॲक्सेसिबल. म्हणजे बरोबर. कळतंय तुम्हाला, की म्हणजे येस, काय येस. होतंय, की आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतोय. पण एवढ्या गोष्टी असून सुद्धा काही वेळी काहीच करू शकत नाही. आणि मग ती नियती. करेक्ट. या. राज यांचा हात वरती आहे. राज, गो अहेड. हां, नमस्कार. एक प्रश्न आहे, की माझे वडील मी 4 वर्षाचा असताना कॅन्सरनी गेले. तर त्यांना कुठला कॅन्सर होता हे मला माहिती नाहीये. तर ते डिटरमिन करता येईल का माझ्या कुठल्या टेस्टवरून? त्यांना कुठला कॅन्सर होता हे तुमच्या टेस्टवरून नाही डिटर्मिन तसं करता येणार.
पण त्यांचे सिम्पटम्स काय होते, काय झालं बिफोर ही पास्ट अवे, ह्यावरून एक थोडासा अंदाज लावता येऊ शकतो की कुठल्या बॉडीच्या कुठल्या रिजनमध्ये ते एफेक्टेड होते, आणि त्याप्रमाणे तुम्ही काय करायला पाहिजे हे डिटर्मिन करू शकते. तुमच्या टेस्टच्या वरून तुमचे काय रिस्क आहेत का हे डिटर्मिन करू शकतो आपण. बर, मला एवढंच आठवतंय की नेक एरिया मधनं शेवटी ते ब्लीड झाले आणि गेले. थ्रोट का नेक? नेक साईडला. साईडला कॅरॉटिड. बरं. आणि ब्लीडिंग झालं इथे नेकला हो का हो, हिमटोमा झाला? ब्लिडिंग झालं. मला ब्लीडिंग ज्याप्रमाणे आठवतंय त्याप्रमाणे. विदाउट लॅसरेशन किंवा इन्सर्जन ब्लीडिंग होणं तसं कमी आहे माझ्या माझ्या माहितीप्रमाणे. तुम्ही जेव्हा हेड अँड नेक ट्युमर्स म्हणताय ना, युजली मेटास्टॅटिक किंवा मलिग्नंट नसतात, त्यांना म्हणतात हेड अँड नेक ट्युमर्स ऑफ द नर्वस सिस्टम, पॅरागँग्लिओमाज. तुमच्या फॅमिलीमध्ये हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर जास्त आहे का? लोकांना खूप चक्कर येते का? छातीत धडधड होते का? ही माहिती तुम्ही काढावी पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, बाकी काही दुसरं सेवन होतं का? कारण नेक म्हटलं की इट कुड ऑल्सो बी थ्रोट, इट कुड ऑल्सो बी इयर. खूपसे कॉम्प्लिकेटेड आहे इकडचा भाग आपला. इथे खूप हम्म, आपले आर्टरीज आहेत, इथे खूप नर्वस सिस्टम्स आहेत, आणि इथे आपलं इसॉफेगस पण आहे. त्यामुळे इट कॅन बी एनी ऑफ दोज थिंग्स. हम्म. आय वुड रेकमेंड दॅट यू फाइंड आउट अबाउट हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर तुमच्या फॅमिलीमध्ये आहे का? सिंकोपल एपिसोड्स होतात का? फेंटिंग स्पेल्स होतात का? छातीत धडधड होते का? कोणाला खूप घाम फुटतो का? कोणाला मूड स्विंग्स होतात का? तसं जर सिम्पटम्स असतील तर इट इज मोर लाईकली गोइंग टू बी ए पॅरागँग्लिओमा, फिओक्रोमोसायटोमा इश्यू. If those are not the symptoms, where if it was true neck cancer or it was actually bleeding, lymphoma पण असू शकतो. हम्म. लिम्फोमाज आपण अजूनही विचार करायला लागलोय, वी आर स्टडिंग इट. हॉजकिन्स, नॉन हॉजकिन्स लिम्फोमा मधला त्यात डिफरन्स तुम्ही फक्त बायोप्सी आणि पॅथॉलॉजी मधून बघू शकताय. लिम्फोमा, लिम्फोब्लास्टिक सिंड्रोम्स, तुम्ही 4 वर्षाचे असताना तुमच्या बाबांना झालं म्हटलं तर ते 30शीत वगैरे असतील, खूप यंग आहे ते डायग्नोसिस. तर मग तुम्ही तुमचे सीबीसीज वगैरेच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, तुमच्याकडे ब्रुझिंग वगैरे नाही होत आहे हे बघायला पाहिजे. आणि पीसीपीला, तुमच्या प्रायमरी केअर फिजिशियनला ही माहिती जरूर सांगा. म्हणजे ह्याच्या पलीकडे तुम्ही काय करायला पाहिजे असेल का तेच सांगतील तुम्हाला. ओके, धन्यवाद. जी. अजून कोणाला काही प्रश्न आहेत चॅटमध्ये? लेटेस्ट काही दिसत नाही मला. मॅडम, तुमचं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जर मिळाली म्हणजे फोन नंबर किंवा असं काही कोणी, थँक्यू. हो, नक्की. मी माझं हे ईमेल ॲड्रेस टाकते. माझा पर्सनल ईमेल ॲड्रेस टाकते. म्हणजे कसं ऑफिशियल हे टाकलं तर कॉम्प्लिकेट होतं. पण तुमचं कोणी मिझुरीमध्ये असेल आणि मिझुरीमध्ये तुम्हाला हे सर्व्हिसेस पाहिजे असतील, तर मी माझा ऑफिसचा नंबर पण टाकते. थँक्यू. थँक्यू. ऍक्च्युली आणि मी मी तुम्हाला ऑफलाईन सजेस्ट करणार होतो की ही जी स्लाइड आहे क्वेश्चनची, तिथे तुमची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे, तर लोक मग स्क्रीनशॉट घेऊ शकतात फोटो काढून. आणि मी एक अजून वेबसाईट पण टाकली आहे चॅटमध्ये, findageneticcounselor.com. ह्या वेबसाईटवरती तुम्ही गेला आणि तुम्हाला जेनेटिक्सचे प्रश्न असतील, तर तुमच्या आजूबाजूला भोवती जेनेटिक माझ्यासारखीच लोक जी जेनेटिक काउन्सिलिंग करतात ती कोण आहेत ही माहिती मिळेल. आता ऑब्व्हियसली मे बी मराठीमध्ये बोलणारे खूप कमी लोक असतील, पण माझ्यासारखी लोक जेनेटिक काउन्सिलर्स हे नॅशनली अवेलेबल आहेत, इंटरनॅशनली पण अवेलेबल आहेत, आणि ती डिरेक्टली तुम्हाला हेल्प करू शकते तुमच्या तुमच्या प्रदेशात असे सर्व्हिसेस घेण्यासाठी. थँक्यू. मी आता स्टॉप शेअर करते आणि आपण अजून एखाद दुसरा मिनिट देऊया लोकांना प्रश्न विचारायचे असतील तर. खूपच छान माहिती होती, व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक, जसं आपण सुरुवातीला म्हटलं, प्रत्येकाला कोण ना कोणतरी नातेवाईक म्हणा, जवळचा म्हणा, मित्रमंडळी म्हणा, कोणतरी एफेक्ट झालेला असतो. तर होपफुली लोक हा परिसंवाद बघतील आणि त्यातून बोध घेऊन लवकरात लवकर एखादं स्कॅनिंग तरी करतील, डिपेंडिंग अपॉन वय किंवा फॅमिली हिस्ट्री आणि ते. बरोबर. आणि माझं बेसिक महत्वाचं मेसेज देण्याचं हेतू हा आहे की स्कॅनिंग केल्यावर आपल्याला कॅन्सर आहे हे कळेल म्हणून आपण स्कॅनिंगच नाही करायचं, हे जरा असं चुकीचा विचार आहे. कारण पण तो जर असतो म्हणजे हो, मी बऱ्याच वेळा पाहिलं की लोक अक्षरशः बोलतात, आणि म्हणजे खेड्यातले, थोडं शहरातली लोक असं बोलतात. आणि आम्ही आता जे ब्रेस्ट कॅन्सरचं मागच्या, तुम्ही बघितलं, 2 आठवडे झालं,
तिथे हा कन्सर्न रेज करण्यात आली, की शिकलेली लोक सुद्धा स्कॅनिंग करण्यापासून टाळतात स्वतःला वगैरे. बरोबर. पण ते आपण भीतीने टाळायला नाही पाहिजे. हा विषय भीतीदायक नाही आहे आणि जेवढ्या लवकर आपल्याला कळेल, तेवढं आपल्याला उपयोगी पडू शकतं हे स्क्रीनिंग आणि स्कॅनिंग. म्हणून म्हणून हे सादर करण्याची इच्छा जरा जास्त. फक्त एकच कन्क्लूड करताना म्हणजे पटतंय पण वळत नाही जे म्हणतो ना, ते हा एक्झॅक्ट प्रकार आहे हा. परफेक्ट. काही थांबा लीनाताईंनी परत विचारलंय. मी परत एक स्लाईड शेअर करते. मी ह्याच्यावरती नाही माझे डिटेल्स दिले स्लाईडवरती. चूक चूक झाली माझ्याकडून सॉरी. लीनाताई मी तुमच्या ह्याच्यावरती मेसेजवरती माझं परत रिस्पॉन्स की दिलेला आहे. तुमच्याच मेसेज खाली तुम्हाला दिसेल फोन नंबर आणि इन्फो. परफेक्ट. चालेल. धन्यवाद मंडळी. जर प्रश्न नसतील तर थांबूया आपण. रचिता परत एकदा धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही थँक यू दादा. आणि अप्रिशिएट आणि आपण टचमध्ये राहूच. जी, जी. धन्यवाद. नक्की, नक्की. बाय बाय.